आहोत. जगद्गुरु तुकोबारायांची जी आदी परंपरा आहे, म्हणजे तुकाराम महाराज ज्या वंशामध्ये अवतरित झाले त्या वंशाची कथा आधी सांगितली. 7 पिढ्याने आधी कथा सांगितली. विश्वंभर बाबा भक्तराज होता तुकयाचा पूर्वज, ज्याच्या भक्तिस्तव गरुडध्वज आले सहज निज प्रीती. गोंधळ होतोय. त्या विश्वंभर बाबाची काल आपण कथा श्रवण केली. विश्वंभर बाबाने केलेली वारी आणि त्या वारीने विश्वंभर बाबाच्या सेवेनं माझं ऐकू कमी करा. पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले. भगवान परमात्मा पंढरपूर सोडून देहूला आले. पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीची स्थापना विश्वंभर बाबांनी केली, त्यांची सेवा केली. आणि विश्वंभर बाबांचं देहावसान झालं. भगवंताने त्यांना विमानात बसून वैकुंठाला पाठवलं. विश्वंभर बाबाच्या नंतर विश्वंभर बाबाच्या मुलांनी पांडुरंगाची सेवा न करताना ते देश सेवा करण्यासाठी राजाकडे गेले. त्यांनी तिकडे मोठा पराक्रम केला. आपणही गेले, आमाईलाही घेऊन गेले. भगवंताने आमाईला बऱ्याच वेळा स्वप्नात जाऊन स्वप्न दृष्टांत दिला, परत ये म्हणून भगवंताने सांगितलं. आमाई मुलाला सांगायची, मुलं ऐकले नाही. शेवटी भगवंताने संकेत केला, तुझे मुलं वाचणार नाही. तसंच झालं. युद्ध झालं. युद्धामध्ये मुलं मरण पावली. आमाईची एक सून सती गेली. हरी आणि मुकुंदा नावाचे दोन्ही मुलं वारले. हरीची पत्नी ती गर्भवती होती आणि तिला घेऊन आमाई देवगिरी सोडून परत देहूला आल्या. बाळापणासाठी म्हणून सून माहेरी निघून गेली. आमाई देहूत प्रवेश करती झाली. इथपर्यंत काल आपली कथा आली होती. लक्षात राहावं म्हणून सांगतोय, किंवा जे काल नव्हते आज आले त्यांना संगती लागावी म्हणून सांगितलं. आमाई म्हणजे विश्वंभर बाबाची पत्नी. पांडुरंगाची उपासक होती, पण मुलाच्या मोहामध्ये अडकून मुलांकडे गेली आणि देवाच्या सेवेत अंतर पडलं आणि अशा घटना घडल्या. दोन्ही मुलं मरण पावले. आमाई पंढरपूरला आली. मोठं दुःख झालं होतं. पती वारले, मुलं गेली, एक सून सती गेली, एक मूल माहेरी गेली. एकटीच आमाई रडत रडत देहूला आली. पांडुरंगाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला. भगवंताचे पाय धरून मोठ्यानं रडू लागली. देवाच्या मुखाकडे पाहून, देवाला बघून भांडू लागली. तुझा माझा देवा करे वैराकार, तुझा माझा देवा करे वैराकार, तुझा माझा देवा करे वैराकार, माझा देवा करे देवा काय चुकलं होतं म्हणून एवढा मोठं दुःखाचं डोंगर माझ्या पदरी दिलं देवा. यासाठी तुझी सेवा केली होती का? रागवल्या, रडू लागल्या, डोळे पुसले आणि देवासोबत भांडू लागल्या.
म्हणे संसार विटंबण्या बरे द्वंद साधिले धन्या रणी पाडले बाळका तान्ह्या अरे घर घेण्या श्रीहरी. अधिकार असतो भक्ताला देवासोबत भांडायचा. सेवा केलेली असते ना महाराज. अरे संसार विटंबण्या शब्द वापरलाय. तुला भक्ताचा संसार देखवत नाही म्हणे. भक्ताच्या संसाराची विटंबना करतोस. दोंदी आहेस तू. द्वंद्व करतोस. द्वेष करतोस. माहित आहे म्हणे तुझी भक्ती ज्यांनी ज्यांनी केली त्यांचं तू काय नीट केलं असते. तुझं भजन ते भगवान शिव करतात. काय केलंस म्हणे भगवान शिवांसाठी तू. तुझे भजन करी ती दुर्जटी तो नेवणी बैसवला मसन वाटी. भगवान शंकर सारखं रामाचं भजन करतात. काय केलं तू त्यासाठी. मसन वाट्यातून बसवलं. नारद वैष्णव जगजेठी त्याच्या विषयाशी पाडली तुठी. नारद तुझं भजन करतो. काय नारदाचं चांगलं केलं. रामायण तुम्ही गेलं मागच्या वर्षी ऐकलंय. रामायण त्या नारदाला बायको मिळणार होती ती आपणच घेऊन गेला. काय केलं म्हणे त्याला अखंड असं फिरवतोस. ते सनत कुमार बाळ तुझं भजन करतात. त्यांना विषयाची तुटी पाडलीस. रुक्मांगद राजा ज्याने एकादशी व्रत केलं त्याचं घर मोडलं त्याला वैकुंठाला घेऊन गेलास. विभीषण तुझा भक्त त्याच्या भावाला मारलंस. कुणाचं चांगलं केलंस तू. माझंही वाटोळ केलंस. अशा रागारागाने मोठं भांडण आहे महाराज आमाईचं. भांडू लागलं देवाला. देव शांत ऐकत होते. देव काही बोलत नाही. देव ऐकतात. आमाईचा राग शांत झाला. आमाई म्हणाल्या देवा चक्रचाळका वनमाळी करुणे संसाराची धुळी संतान बडवून समोळी आपणा जवळी अनिलेत्वा आता माझी सेवा गत कोण करील सांग तोरी ऐकोणे अमाईची मात काय बोलत जगदात्मा. माझ्या पोराला घेऊन गेलास तुझ्या जवळ. माझ्या नवऱ्याला घेऊन गेलास. कोण आहे मला आता. कोण करेल माझी सेवा. असं म्हणल्यावर भगवान परमात्मा प्रकट झाले महाराज. देवानी आम्हाला आपल्या हृदयाला लावलं. तिशी धरवणे हृदय संपुष्टी म्हणे होणार ते झाले शेवटी. आता सर्व तान भावे कष्टी मी जगजेटी तुझं पासी. आमाई अगं जे व्हायचं ते होणारच होतं. मी तुला सावध केलं नव्हतं का. मी तुला सांगितलं नव्हतं का. तुला कळालं नाही मी काय करू. नाना प्रकारे करुणा करे समजावले बोलणी उत्तरे पुढे काय वरतले चरित्र ते ऐका सादर भाविक हो. जगाचा मालक जवळ घेऊन समजावून सांगायला लागला. आमाई रडू लागली. आमाईने किती शोक केला माहितीये. आमाईच्या दारासमोर एक शेवग्याचं झाड होतं म्हणे. आमाईचा शोक पाहून ते शेवग्याचं हिरवं गार झाड जागेवर वाळून गेलं. इतका शोक केला होता आमाईने. भगवान म्हणले आमाई रडू नकोस. जे व्हायचं ते होऊन गेलं. तुला माहिती नाही का. तुला काय मागायचं मला माग म्हणे. तो मानशील ते मी देतो. तुझ्या पोरांचं प्रारब्ध तसं त्याला मी काय करू. तुला माहित आहे मी त्यांना वैकुंठाला नेलं. आणि तू का माझी सेवा सोडून गेलीस. मला इथं आणलंस मला टाकून तू गेलीस. पण आम्हाही तू काळजी नको करू. तुला वाटतं ना माझी सेवा कोण करेल. सांग तुझी मुलं तुला वापस आणून देऊ का. तुला माहिती नाही का. अगं कृष्ण अवतारात मी गुरुचा पुत्र वापस आणून दिला होता. मृत गुरु पुत्र आणिला तो तुला पोवाडा देखिला. मेलेला गुरुपुत्र आणून दिला होता. सांग तुझे दोन्ही पुरं परत आणून देऊ का. भगवान म्हणाले आमाई म्हणली नको देवा. जाऊ दे वैकुंठाला गेलेत ना. येऊन तरी काय भजन करणार आहेत का. जाऊ दे तुझी प्राप्ती झाली आहे. कशाला त्यांना बोलू. माझं जे व्हायचं ते होऊ दे. भगवान म्हणले काळजी नको करू. माझ्या भक्ताची वाताहत मी होऊ देत नाही. मी तुझी सेवा करतो. भगवंताने काय केलं माहितीये. भगवान परमात्मा स्वतः आमाईचे पुत्र हरी झाले. आणि रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं तू सून हो हरीची पत्नी. आणि भगवान स्वतः मुलगा झाले. आईसाहेबाला सून बनवलं आणि दोघं जण सेवा करू लागले. दोघे अत्यंत सुंदर सेवा आमाईची करू लागले. असं आमाईची हाती धरवणी
सहज हळूच चाले गरड ध्वज, रुक्मिणीने घातली बाज ती शेज निजविली, भक्ताच्या तनुत्यागी निश्चित परिचर्या करीनी अनंत, अष्टमाध्यायी बोलला गीते तैसेची करीत जगदात्मा. काय काय केलं माहितीये? भगवान स्वतः, आई साहेब स्वतः दोघही मुलगा आणि सूर बनून आमाईची सेवा करू लागली. आमाई पांडुरंगाची सेवा करायची आणि पांडुरंग आमाईची सेवा करायची. रडून रडून शोक करून आमाईची दृष्टीच गेली, आंधळी झाली महाराज आमाई. मग भगवंताने हाताला धरून न्यायचं, रुक्मिणी आईचा बणी यायचं, आमाईला न्हाऊ घालायचं, आमाईचं अंग पुसायचं. कोण? आई साहेब, रुक्मिणी आई साहेब सेवा करायच्या. मग भगवंताने हाताला धरून बाहेर आणायचं, कपडे घालायचे. सांडोणी महत्वाची थोरी, पायथ्याकडे बैसे श्री हरी, स्वहस्ते तिचे चरण चुरी, नवल अंतरी मजवा. महिपती महाराज म्हणतात, काय पुण्य केलं असेल त्या आमाईनं. जगाचा मालक आमाई झोपल्या की पायाजवळ जाऊन बसायचे आणि आमाईचे पाय दाबायचे. कुण? देवानं. सांगा, अशी कोणी सेवा करत का? एवढा कृपाळू कोण आहे या जगामध्ये? बहुतावीर भक्ताची राजा माय बापा त्याला खूप आवड आहे. भगवान परमात्मा आमाईची सेवा करायची, आई साहेब सेवा करायच्या, स्नान घालायचं, विणीपिणी करायचं, जेवायला स्वयंपाक बनवायचा, त्यांना खाऊ घालायचं, विश्रांती त्यांना द्यायची, पाय दाबायचे, सगळ्या सेवा भगवान रुक्मिणी आई साहेब करू लागले. असं करता करता काही दिवसांचा काळ झाला. आमाईचा अंत समय जवळ आला आणि तो अंत समय आला जवळ. दिव्य विमान ते वेळ अनवी घन निवृत्त ते धवा. श्रावण महिन्यातल्या शुद्ध एकादशी दिवशी, श्रावण शुद्ध हरिदिनी साचार दिवसाला प्रथम पहर, उसा मांडी देवणे सत्वर, शारंगर काय करी. श्रावण शुद्ध एकादशीच्या दिवशी सकाळच्या वेळी आमाईचा काळ जवळ आला. भगवान जवळ गेले, आमाईला मांडी दिली. उसा मांडी देवणे सत्वर. बघा त्याचे भाग्य आहे त्या आमाईचं. मांडी भगवान परमात्म्याने दिली आहे. आमची पोरं येत नाही पाणी पाजवायला, पण भगवंताने एकदा कृपा केली ना, देवाने मांडी दिली. आमाईचे आकर्षणे प्राण, दिव्य देह केली न लागत अक्षण, विमानारूढ करुणी जाण, वैकुंठ भुवना पाठवले. ज्या देवाचं नाव घेतलं तर वैकुंठ मिळतो, त्या देवाची मांडी मिळाली आणि त्या देवाला पाहत प्राण सोडले. मग काय गती झाली असेल? देवाला पाहत प्राण सोडले. भगवंताने विमान आधीच बोलून घेतलं होतं. दिव्य देह मिळाला आमाईला. विमानात बसून भगवंताने वैकुंठाला पाठवून दिलं.
इकडे मुलगा झाले होते ना देव, सगळे लोक जमले, आमाई गेली. मग भगवंताने स्वतः उत्तर क्रिया केल्या. भगवंताने सगळ्या लोकांना जमवलं आणि स्वतः उत्तर क्रिया केल्या. अग्नी संस्कार भगवंताने स्वतः दिले. जन्माला घातलेली पोरं आता मायबापाच्या अग्नी संस्कारला यायला तयार नाही. बाहेर देशात पोरं असले, फोन करून सांगितलं, पोरं म्हणतात आम्हाला यायला वेळ नाही, किती खर्च होतो सांगा, फोन पे करतो. आणि अंत्यसंस्काराचाच नाही, सगळ्यात गोड जेवणापर्यंत काय होतं ते सांगा, एकदाच गुप्त करा. अशी पोरं जन्माला आली आहेत. हे आपल्या भारतात घडत आहे. परवाची घटना आमच्याकडे असंच एक झालं. फोन केला मुलाला, मुलगा मला वेळ नाही. मुलीला फोन केला, म्हणतात ना मुलीला खूप हे असतं, मुलीला फोन केला, ती मुली मला पण वेळ नाही. आणि शेवटी नगरपालिकेच्या लोकांनी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा अंत्यसंस्कार केला. अशी वेळ आपल्याकडे आली आहे. पण बघा, भगवंताची सेवा करा, देवाची प्रामाणिकपणाने सेवा करा. देव तुमची व्यवस्था केल्याशिवाय राहत नाही. संसारातला मुलगा तुम्हाला फसवेल, संसारातला मुलगा तुमचा विश्वासघात करेल, तर माझ्या पांडुरंगाला मुलगा म्हणा. पांडुरंग तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. एकदा वचन दिलं की परमात्मा पूर्ण करतो. आमाईचा मुलगा म्हणून भगवंताने सेवा केली. नाही, अंत्यसंस्कार भगवंताने स्वतः केले. लोकांना काही कळेच ना. कोणी म्हणायला लागला, अरे पोरग मेलं म्हणून लोक म्हणत होते ना, हे कुठून आलं, काय कळालंच नाही कोणाला काय प्रकार झालाय ते. आणि असं करून भगवंताने सगळे संस्कार केले, भगवान गुप्त झाले. इकडे आमाईची जी सून होती, हरीची पत्नी, ती प्रसूत झाली. मुलगा बरा थोडा मोठा झाला आणि त्यांना कळालं आपली सासू वारली आहे. हरीची पत्नी आपल्या मुलाला म्हणजे विठोबाला घेऊन ती परत आली. गावामध्ये सगळे लोक जमा झाले आणि सगळे लोक येऊन सांगू लागले, बाई कुठं होतेस तू? ती म्हणाली, मी माहेरी होती. अगं मग इथे कोण होतं? तुझा नवरा, तू इथे सेवा करायला? ती म्हणली, मी नव्हते, मी तर बाळापणाला गेले होते. बघा म्हणे, आम्हाला मुलगा झाला. इथं सेवा करणारा कोण होता? सुनेने सांगितलं, तर दुसरा कोण असणार आहे? पांडुरंगाने सेवा केली असेल. आमच्या सासूची खूप भक्ती होती. ती यायला तयार नव्हती, पण आमच्या आईने ऐकलं नाही, त्यांना जबरदस्तीने आणलं. ती तर आपण सुद्धा रोज म्हणायची, मला पांडुरंगाकडे जायचं आहे, मला देऊला जायचं आहे, मला सेवा करायचं, पण ऐकलं नाही. स्वप्न दृष्टांत झाला होता, पण ऐकले नाहीत, काय करावं. आणि मग हरींच्या पत्नीने आपल्या मुलाला म्हणजे विठोबाला भगवंताची सेवा करायला लावली. हळूहळू विठोबा मोठे झाले आणि मग विठोबाला एके दिवशी सगळा वृत्तांत कळाला. विठोबाने विचारले, कसं झालंय, मला काही कळत नाही, लोक काय म्हणतायत. आणि मग आईने सांगितलं, बाळा असा असा प्रकार झालाय म्हणे. तुझे आजोबा म्हणजे विश्वंभर बाबा खूप मोठे भगवत भक्त होते. त्यांनी इथे पांडुरंगाला आणलंय, पण तुझे वडील आणि तुझे चुलते यांनी ऐकलं नाही, देवाची सेवा सोडली, लांब जाऊन राहिले. आईला पण नेलं, देव रागवला, तुझे आई वडील दोघेही मेले. आणि तुला माहित आहे बाळा, तुझ्या आजीची सेवा पांडुरंगाने स्वतः केली आहे. हे कळलं विठोबाला, राग आला महाराज. आणि विठोबा ताट चालत मंदिरात आला. सकाळीच पूजा करून वापस गेला होता. आणि मंदिरामध्ये येऊन विठोबा परत देवासोबत भांडू लागला. विठोबा म्हणाला, देवा मग उभा रावणी समोर देवा प्रति बोले उत्तर, तू आमचा घात केला थोर, हे बरे काय विठ्ठला? आजा लागला तुझे अंगी बापही मारिला, समरंगी ऐशी अपकीर्ती केली जिगे, आता तुझे संगी न राहू. न झालं म्हणा देवा, आता आज उद्यापासून तुझी पूजा करायला मी येणार नाही. काय फायदा तुझी पूजा करून? माझ्या बापाला युद्धामध्ये मारलंस आणि मला सगळं कळालंय म्हणे तुझं काय काय कारनामे आहेत ते. प्रल्हाद वैष्णव निज भक्त सप्रेम तुझे भजन करीत, त्याचा तो मारला तात प्रकट खांबात होणी. तुझं भजन करणाऱ्याचं तू असंच करतोस म्हणे. त्या प्रल्हादाने भजन केलं, खांबातून प्रगटलास आणि प्रल्हादाच्या बापाला मारलंस. अरे जाऊ दे म्हणे प्रल्हादाचं, अंगदाला काय केलंस? अंगदाचा पिता वाळी भला, निरपराधी तुवा मारिला, मग मोहणे घालुणे त्या जला, सेवका तुला केला की तैसा माझा पिता निश्चिती, तुवा मारिला रुक्मिणी पती,
आता मी न राहे निश्चिंती नाही खंती जीवत्वाची ते देखून तयाचे निर्वाण दयेने द्रवला रुक्मिणी रमण विठोबासी हाती धरून निज प्रीतीने अलंगिले विठोबा भांडू लागला निर्वाण प्रकट झाले विठोबालाही जवळ घेतलं आलिंगन दिलं आणि मग भगवंताने सांगितलं विश्वंभरे घेऊन भाकेसी क्रूरणी केले मदसी ते फेडावया निश्चेसी देव ग्रामासी राहिलो अरे विठोबा तुझ्या आजोबांनी विश्वंभर बाबांनी माझी भक्ती केली आणि त्याच्या सेवेला प्रसन्न होऊन तरी मी इथे आलोय आणि माझ्या विश्वंभराने माझ्याकडे वचन घेतलंय माझ्या कुळाचं रक्षण करू म्हणून मी तुझ्या कुळाचं रक्षण करणार आहे तुझ्या कुळाला मारणारा कसा आहे अरे त्यांचं कर्म तसं होतं बाबा विठोबा तुला माहिती आहे ते मला सोडून गेले पण माझ्या विश्वंभराची मुलं आहेत म्हणून त्यांना विमानात घेऊन मी वैकुंठाला नेलाय त्यांचाही उद्धार केलाय तुझ्या आमाईची सेवा मी केली हो देवा मला कळालं आणि भगवंताने असा विचार सांगितल्यावर विठोबाला रडू कोसळलं विठोबा म्हणाले देवा माझं चुकलं विठोबाने भगवंताच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला ते विभक्त कैवारी गदा चक्र वागीळ तो करी आणि तू दंडू म्हणतस ही अवसरी नवलांतरी माझं वाटते मी तुझे कुळीचा सेवा करुणी ही भाग घे आता मज पासुनी ऐसा बोलता चक्रपाणी विठोबा चरणी लागला विठोबा चरणी लागले निज कृपाळे घन नीळ नवविधा धर्म लाविले प्राण माता पुत्र झाली प्रेमा भजन सर्व काळ तेव्हा करीती मागील दुःख नाटवणी अंतरी चालवीत पंढरीची वारी योगक्षेम तो निर्धारी चालवी श्रीहरी तयाचा त्या विठोबाचा पुत्र जा मग विठोबा सगळं विसरून भगवंताची सेवा करू लागले पंढरीची वारी करू लागले योगक्षेम भगवंताने चालवायचा भगवंताने घेतला होता त्यामुळे आनंदाने सगळं मागचं विसरून विठोबा राहू लागले कालांतराने विठोबाचा विवाह झाला आणि मग विठोबाच्या पोटी पुत्र झाला विठोबाच्या पुत्राचं नाव आहे पदाजी आता लक्षात ठेवा विश्वंभर बाबा मूळ पुरुष विश्वंभराचे दोन विश्वंभराची पत्नी अमाई आणि विश्वंभर बाबा यांना दोन मुलं झाली एक हरी दुसरा मुकुंदा हरी युद्धात वारले मुकुंदाची पत्नी सती गेली हरीची पत्नी गर्भवती होती त्यांना मुलगा झाला त्याचं नाव विठोबा विठोबाचा पुत्र त्याचं नाव आहे पदाजी विठोबाचा पुत्र पदाजी त्याचे नामाविधान त्याने करणे सप्रेम भजन रुक्मिणी रमण आराधिला आता विठोबाचा पुत्र पदाजी त्यांनी सुद्धा आपल्या वाडवडिलांच्या परंपरेनुसार भगवंताची भक्ती केली पंढरीची वारी जे काही नियम होते ते सगळे नियम पाळले पुढे विठोबाला पदाजीचा पुत्र झाला त्याचं नाव आहे शंकर पदाजीचा पुत्र शंकर त्याने पूजला रुक्मिणीवर आणि मग शंकराला मुलगा झाला त्याचं नाव आहे कानया शंकराचा कुमार बोलोबा कुमार तयाचा कानयाचा शंकर आणि शंकराचा कानया आणि कानयाचा बोलोबा अशा प्रकारे बोलोबा पर्यंत परंपरा आली त्या बोलोबाच्या पोटी परम वैष्णव भक्त तुकाराम त्याचे चरित्र अनुक्रम ऐका सप्रम भाविक हो लक्षात आलं तुमच्या विश्वंभर बाबा हरी विठोबा पदाजी शंकर कान्हैया आणि मग कान्हैयाचे बोलोबांचा विवाह झाला माता कनकाई सोबत बोलोबा आणि कनकाई यांचा संसार सुरू झाला बोलोबांनी आपल्या वाडवडिलांच्या ज्या सगळ्या परंपरा होत्या बोलोबा म्हणजे तुकोबाऱ्यांचे वडील आता यांच्या पोटी तुकोबाऱ्यांचा जन्म होणार आहे फुलं आणली असतील तर फुलं देऊन टाका ज्यांच्याकडे त्याने दुसऱ्याला द्या बोलोबांच्या कनकाई माता यांचा संसार सुरू झाला यांनी बोलोबाणी बोलोबाचा प्रेम होणी अंतरी नित्य एकांकी भजन करी आषाढी कार्तिकीची निर्धारे चालवी वारी पंढरीची बोलोबा आषाढी आणि कार्तिकीची वारी दोन्ही चालवायचे आपला प्रपंचाचा व्यवहार करायचे प्रपंच व्यवहार करिता तेथे न बोले असत्यता सर्वाभूती निरात्मता द्वंद्व सर्वता न देखील प्रपंच करायचे पण खोटं बोलायचे नाही प्रपंच करणं पाप नाही धन कमावणं पाप नाही पण खोटं बोलून लोकांना त्रास देऊन धन कमवणं मात्र पाप आहे बोलोबाणी प्रपंच केला पण सत्यवादी करी संसार सकळ कधी खोटं न बोलताना सगळा व्यवसाय सगळा व्यापार ते सांभाळायचे आलेल्या साधू संतांची सेवा करायची भुकेल्याला अन्न द्यायचं संसारिक लोकांचे काम आहे तुका म्हणे फार थोडा तरी बरोबर का
महाराज म्हणतात संसारिक लोकांनी फार उपकार करावा, पण फार जमत नसेल तर थोडा तरी करावा. नका देऊ दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. महाराज म्हणले तुमच्या घरी दूध आहे आणि एखाद्याच्या गरीबाच्या घरी दूध नाही, लेकरू दूध रडायला लागलंय, देवाने तुम्हाला दिले ना, तर द्या दूध. म्हणले महाराज तुम्हाला काय लागले दूध द्या दूध द्या म्हणायला, फॅट चांगला लागतो, 90 रुपये भाव लागतो म्हणले, डेअरीला दिलं तर पैसे येतात. महाराज म्हणले मग दूध देऊ नका, ताकाचे उपकार ताक द्या. ताक दिलं तर तेही उपकारच आहे ना, एखाद्या गोरगरिबाला मिळत नाही त्यांना ताक द्या. पण माणसं खूपच कृपण हो. एक बाई म्हणले महाराज तुम्हाला काय वजन लागलं, म्हणजे ताक द्या ताक द्या ताक द्या. एक तरी ताक होतच नाही, केलं तरी ताक घरच्याला पुरत नाही. मला उरल्यावर देत जा. ते म्हणजे उरल्यावर ताक द्यायला, ताक म्हशीला पाजलं तर म्हैस दूध देते मी, म्हशीला पाजीन पण शेजारला देणार. महाराज म्हणले जाऊ दे बाई, ताक द्यायचं नाही, देऊ नको. अगं फुकटचं पाणी तर पाजू, ते तू तुझ्या बाचं नाही. फुकाचे जीवन तरी पाजा. किती किती तळमळावं संतांना तुमच्याविषयी. म्हणजे फार करा, नाही जमलं तर थोडा तरी करा. थोडा तरी प्रत्येकाने परोपकार केलं पाहिजे. गोरगरिबांना, आंधळ्या पांगळ्यांना, भुकेला त्याला अन्न द्या, तानेला पाणी द्या, बस काय लागतं महाराज. दया गाई पशुचे पालना, दया गाई पशुचे पालना, दया गाई पशुचे पालना, दया गाई पशुचे पालना. पशूंचे पालन, तान्हिल्या जीवन म्हणा माझी. संसारिक लोकांनी एवढं तरी काय काम केलं पाहिजे. साधू संतांची सेवा केली पाहिजे, अतिथी सत्कार केला पाहिजे, भुकेलेला अन्न दिलं पाहिजे, तान्हिलेलं पाणी दिलं पाहिजे. गोलोबा हे सेवा करत होते, परोपकार करत होते. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी कधी चुकायचे नाही. आणि भगवंताची सेवा सात्विक तप करू लागले. हे सात्विक तप करीत असे जाण, परिचित्ती वसे मन कामना. म्हणे रुक्मिणी कांता जगजीवना, करुणा घना श्री विठ्ठला. हे श्री विठ्ठला पांडुरंगा, तुझी सेवा आहे. अशी किती दिवस सेवा केली माहितीये? 40 वर्ष वारी केली. 40 वर्ष ते अवसरी केली पंढरीची वारी. मग प्रसन्न झाले श्रीहरी. कैशापरी ते ऐका, 40 वर्ष वारी केली पण अजून अपत्य झालं नाही, संतप्ती झाली नाही. आणि मग कणकायला वाटायला लागलं, माझ्या पिढ्यानपिढ्या वारी चालू आहे, माझे मालक वारी करतात, पण आम्हाला मूल नाही झालं तर पुन्हा वारी कोण करेल? वारीची परंपरा खंडित होईल ना. म्हणून कणकाईने नवस केला पांडुरंगाला, पांडुरंगा अरे माझा नवरा एवढी तुझी सेवा करतोय, आम्हाला अपत्य नाही, तुझी सेवा कोण करील देवा? कृपा करा, आम्हाला अपत्य व्हावं ही अपेक्षा व्यक्त केली, नवसच केला. गोलोबा म्हणाले कणकाई, अगो तो भगवान परमात्मा उदार आहे, थोडं मागितलं की भरपूर देतो. त्या ध्रुवाने काय मागितलं होतं? वडिलांची मांडी. वना आला याची लागी, बैसावे पेतियाचे उत्सांगी. ज्ञानोबा बोलतात, वडिलांची राजगादी मागणाऱ्याला ध्रुव आगळं पद दिलं. उपमन्यू छोट बाळ, दुधासाठी भगवंताची उपासना केली, पण भगवंताने काय दिलं त्याला? एक ग्लास दूध नाही, शिराचा सागर. उपमन्यू अहो सागरच देऊन टाकला दुधाचा, घ्या म्हणे. असा तो अवघड दानी आहे, तो भगवान आपल्यावरही कृपा करेल. भगवंताची प्रार्थना केली आणि भगवान परमात्मा यांच्या स्वप्नात गेले.
एकटे नाही, 3 देव. तिन्ही देव रात्री तो तिन्ही देव स्वप्नी एवढी दिलेले दर्शन तया लागे. कोणते कोणते देव? ब्रह्मा विष्णू वृषभध्वज म्हणे प्रसन्न झालो तुझ, काय कामना असेल सहज तरी ते आज निवेदे. मागा तिघजण काय मागायचं म्हणतात? दोघे म्हणाले देवा काही नको, आम्हाला अपत्य व्हावं, संतती व्हावी, हेच आमची इच्छा आहे. म्हणे काळजी नका करू, आम्ही तिन्ही देव तुमच्या पोटी अवतरित होतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांनी आशीर्वाद दिले. त्याचा लक्षपूर्वक ऐका. आणि मग हे स्वप्न दृष्टांत झाला, ते जागे झाले. बोलवा सावध होणी अंतरी त्रयमूर्तीच नमस्कारी, म्हणे पुत्र कामना संसारी अवतारी इच्छित असे. भगवान म्हणले मागा, मी तुमच्या घरी येऊ, पण कशी मुलं पाहिजे? बोलवा म्हणले देवा विश्वोद्धारक वैष्णवजन कीर्तने गायला तुझे गुण, तो पुत्र निधान मज दे. कसले पोरग नको म्हणे? विश्व उद्धारक असा मुलगा आमच्या पोटी दे जो विश्वाचा उद्धार करेल, वैष्णव असेल, तुझी कीर्ती कीर्तनात गाईल, सगळ्या जगाला तुझ्या भजनाला लावील असा मुलगा दे. ऐसा पुत्र देई, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता. दासिया बडे पंढरीनाथा, दासिया बडे पंढरीनाथ किंवा ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, गुंडा नाही हा, गुंडा म्हणजे चांगला मुलगा असावा जो तिन्ही लोकांमध्ये झेंडा फडकवेल आणि तुझ्या भक्तीचा प्रचार प्रसार करेल. देवा असा मुलगा आम्हाला व्हावा. भगवान परमात्म्याकडे मागणी मागितली. ऐसे बोलता निजप्रती अविष्य म्हणे रुक्मिणीपती, तुझे मनोरथ पूर्ण होती, निश्चय चित्ती असू दे. सकळ संतांचा मुकुटमुनी पुत्र मुशे देखसी नाही. मग देवाचे प्रदक्षिणा करून लोटांगण घातले. मुलाला दृष्टांत झाला, आनंद वाटला, बरं झालं, देवाने कृपा केली, आता मुलगा होणार. काही दिवसांचा काळ झाला आणि काही दिवसानंतर कणकाई माता गरोदर राहिल्या. 9 महिने पूर्ण झाले आणि भगवान शिवांच्या अंशाने, शिवाचाच अवतार कणकाई मातेच्या पोटी प्रकटला. त्यांचं नाव आहे सावजी महाराज. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री काही फुलं राहू द्या, सगळे टाकू नका. सावजी महाराजांचा अवतार झाला. अजून तुकोबर पुढे यायचे, 3 वेळा फुले टाकायचे आपल्याला. सावजी महाराज म्हणजे शिवांचा अवतार. सावजी महाराज प्रकटले आणि मग 1 वर्षभराचा काळ गेला. अत्यंत आनंदामध्ये हे चालू झालं. इकडे भगवंतांनी वैकुंठामध्ये एक आपत्कालीन बैठक बोलवली. वैकुंठात सगळ्यांना बोलवलं, सगळे भक्त मंडळी जमवले. कोण कोण आले होते? सनकादिक, नारद, तुंबर, प्रल्हाद, ध्रुव, अक्रूर, उद्धव, अंबरीश, शुक, योगेंद्र, परीक्षिती, भीष्म, रुक्मांगद, पुंडलिक, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, नामा, कवी, वैष्णवीर, भाणदास, सांगा, वटेश्वर, सावतामय, नरहरी, सोनार, विश्वभा, केसर, एकनाथ, सेनानावी, चोकामेळा, गोरा कुंभार, भक्त प्रेमळ, हे सगळे भक्त, किती नावं सांगितली, हे सगळे विश्वंभर बाबा सहित सगळे वैकुंठात देवाने जमवले. राघव चैतन्य, आमाबाई सुद्धा वर गेल्या होत्या, त्यांनाही सगळ्यांना बोलवलं आणि मग सकळ सौंदर्याची खाणी असे सगळे तिथे जमले. नामदेव महाराज सगळे आले. मग भगवंतांनी त्यांना सांगितलं, हो मी हे विश्वंभराच्या वंशज असणाऱ्या बोलवाला वचन दिलंय. काय वचन दिलंय देवा? की मी तुमच्या पोटी अवतार घेईन, तुम्ही सगळे माझे अंश अवतारच आहात आणि म्हणून एक प्रेमळ भक्त बोलवानी कणकाईच्या घरी आता अवतार घ्यावा लागणार आहे. कोण घेईल? सगळे बघत होते.
तेवढ्यात नामदेवरायावर देवाची दृष्टी गेली. लक्षात आलं की नामदेवरायानंच पुन्हा पाठवावं. तर नामदेवराय म्हणाले होते जाताना मी पुन्हा येईल. आणि म्हणून भगवंतानी त्यांना पुन्हा पाठवलं. भगवान म्हणाले नामा इकडे ये. म्हणे काय देवा? देवाने एकांतात नेलं. तो सकळ भक्ता शिरोमणी सन्मुख नामा प्रेम पूर्णतयासे उठवणी एकांतिनी ओणी सांगत. नामदेवाला एकांतात नेलं आणि भगवान सांगू लागले बर मग मी युगायुगा अनेक युगात अवतार घेतो आणि धर्माची स्थापना करतो, दुष्टाला मारतो, भक्ताचं रक्षण करतो. आणि तुम्ही अवतार घेता आणि काय करता? माझी भक्ती करता आणि अनेक लोकांना माझ्या भक्तीला लावता. पिटो भक्तीचा डांगोरा कोळी काळासे धाकदारा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. माझे भक्तीचा डांगोरा पिटून अनेक लोकांना माझ्या मार्गाला लावता. तर आता ते काम करण्याची वेळ आली. तरी आता एक का भक्त सखया माझ्या सप्रेम विसाविया तू अवतार घेऊन या भजन क्रिया सांगावी. तू अवतार घे आणि जगाला भजन मार्गाला लाव. त्या भजनाने मुक्ती प्राप्त होईल. आणि नामदेवा तू मागच्या अवतारात तुला मागे घातला होता पण नामदेवाने फोन केला होता. कोणता? शतकोटी ग्रंथ मदर्पण शतकोटी ग्रंथ करीन असा तू पूर्ण केला होता. ते पूर्ण झालेत का? पूर्ण झाले नव्हते. 4,92,000 अभंग राहिले होते. आणि तो तुझा जो पूर्ण आहे ना काही शेष राहिले जाण ते पूर्ण करणे ममाज्ञे. आणि आता ते काम पूर्ण करण्यासाठी तुला पुन्हा जावं लागणार आहे. पण काळजी नको करू. आता तुला मुख्यमंत्री नाही मुख्य काम तुला मी देणार आहे. शब्द ब्रह्मगुडा कठोर तू नतुनी काढी सविस्तर सप्रेम क्षुधित जेवणार तयासी आदरे वाडिका. भगवान तुला सहाय्य करण्यासाठी वेळोवेळी मी येईन, तुला मदत करेन असं भगवंतानी वचन दिलं. मग नामदेवरायांना अत्यंत आनंद झाला. नामदेवराय म्हणाले देवा मी अवतार घ्यायला तयार आहे, पुन्हा पुन्हा अवतार घ्यायला तयार आहे. मला पण तुझी भक्ती करायची आहे, पंढरपूरला जायचंय, तुझं दर्शन करायचंय, कीर्तन करायचंय, तो आनंद घ्यायचाय. पण देवा मी कुठे अवतार घेणार नाही. मला अवतार घेण्यासाठी सुद्धा असं कुळ पवित्र लागतं. सांग कुठे जाऊ? भगवान म्हणले हा नाही का हा माझा विश्वंभरदास आता वैकुंठे केला वास याने भक्ती भावे सायास गोविले आमास नामया. ते म्हणशील कैशा परी तरी तेही सांगत अवधारे कीर्तन करुणी सप्रेम गजरी चालवली वारी पंढरीची. हा ना हा विश्वंभर याने माझी सेवा केली आहे, पंढरीची वारी केली आणि मला सेवेनं देऊला नेलंय. तर नामदेवा याच विश्वंभराच्या वंशामध्ये तुला अवतार घ्यायचा आहे बोलोबा आणि कणकाई मातीच्या घरी तुला जायचंय. असं म्हटल्यावर मग नामदेवराला बरं वाटलं. याची वंशी बोलोबा भक्त त्याने आरा दिले माते. मग मी प्रसन्न झालो त्या ते वर त्वरित माग म्हणे त्याला मी वर दिलाय. भगवंताचं वचन ऐकून अत्यंत आनंद झाला. नमस्कार केला आणि नमस्कार करून नामदेवराय निघाले. कुठून? वैकुंठातून पृथ्वी तलावर येण्यासाठी आले. आकाशात नामदेवराय आले तसा लख प्रकाश पडला महाराज. लोक आश्चर्य करू लागले. म्हणती नक्षत्रपात उदंड होती. आजी का उतरला निशापती. चंद्र खाली आला की काय असं लोकांना वाटू लागलं. एवढा प्रकाश आहे, एवढा दिव्य प्रकाश आहे. आणि मग ते सगळे लोक बघू लागले. आणि नामदेवरायांनी काय केलं माहितीये? कनकाई मातेच्या उदररूपी शिंपल्यामध्ये नामदेवरायांचं प्रेमरूपी नामदेवरायांचं ते थेंब पडलं. नामदेवराय आईच्या गर्भामध्ये प्रवेश करते झाले. कनकाई माता आता गरोदर झाल्या. एक महिना आता पूर्ण होत जाऊ लागला. आणि मग गरोदर म्हटलं की डोळे असतात. डोहाळे होते तयाचे ऐसे. नामदेवराय पोटात आले म्हणजे तुकोबाराय पोटात आले. आता तुकोबारायांचा अवतार म्हणजे नामदेवरायांचा अवतार. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा.
संप्रदाय सकळाचा इथून या. तुकोबारायांचा अवतार म्हणजे नामदेवरायांचा अवतार आहे. तर तुकोबाराय पोटात आले आणि त्यामुळे डोळे झाले आईला. काय डोळे झाले? डोळे होते तयाचे ऐसे, संसाराचा येत असे त्रास, म्हणे एकांती जावडे करावा वास, हरिभजनास बैसावे. जसा लेकरू पोटात असेल तसे आईला डोळे होतात म्हणे. जर आईला एकांतात जावं, भजन करावं वाटायला लागलं तर ओळखावं जन्मणारं लेकरू भगवत भक्त जन्मणार आहे. गर्भसंस्कारी असे असतात महाराज. पण आपल्याकडे धर्मशास्त्र आहे. धर्मशास्त्र सांगतं पत्नी गरोदर असताना पत्नीला डोहाळे विचारले पाहिजेत. राजा दशरथाला वशिष्ठांनी सांगितलं होतं धर्मशास्त्र ऐशी डोहाळे पुसावे, तयाचे पुरवावे मनोरथ. राजा धर्मशास्त्र म्हणते की आपल्या पत्नीचे डोहाळे विचारावेत आणि ते डोहाळे विचारून पूर्ण करावे. काय आवडतं ते विचारावं. काय आवडलं कैकेयीला, काय आवडलं सुमित्रेला, मोठा विचार आपण मागच्या वर्षी ऐकलाय. कैकेयी म्हणली एकाला वनाला पाठवावं, एकाला राजा करावं. सुमित्रा म्हणली मला ज्येष्ठाची सेवा करावी वाटते. आणि कौशलेला नाही कौशलेशी भाण, गर्भी आले नारायण. कौशल्या म्हणाली काय म्हणता, आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभूषणा देईन. डोळे व्हायला लागले. आणि मग राजा दशरथाला चिंता वाटायला लागली. राजा दशरथ म्हणले काय झालं बाई, असे का म्हणते, धनुष्याना मारते वगैरे. वशिष्ठांना बोलवलं. वशिष्ठांना विचारलं काय झालंय. वशिष्ठ म्हणाले अरे दशरथा, तिच्या पोटात साक्षात भगवान आहे, राम अवतार घेणार आहेत म्हणून असं बोलते. तात्पर्य काय, डोहाळे विचारले पाहिजे आणि ते डोहाळे पूर्ण केले पाहिजे. त्याच डोहाळे शब्दाचा अपभ्रंश झाला आणि डोहाळे शब्दाला आपल्याकडे काय म्हणतात, काय म्हणतात, ढवाळ जेवण म्हणतात ना. का डोहाळे जेवण, ढवाळ ढवाळ कोण काढलं कोणास. आणि ते डोहाळ जेवण कोण आणतं तुमच्याकडे, सासरकडचे का माहेरकडचे, कोण आणतात, कोण आणतात आजी, कोण आणतात काकू, मुलीच्या आईकडचे म्हणजे मुलीच्या माहेरचे आणतात. आता बघा किती गंमत आहे, किती विरुद्ध आहे. लेकरू कोणाचं, लेकरू आपलं, आणि डोहाळ जेवण कोणी आणायचं, कोणाच्या बुद्धीत सुचलं, कुणी काढलं कोणाच ठाऊक. तो भेटला ना त्याला बघणारच आम्ही, पण त्याची भेटच नाही झाली असं. कुणी काढलं हे असलं माहेरच्या निळे, सगळं माहेरच्यावरच. लेकरू तुमचं त्यांच्यावर का घालतात. ऐका नीट लक्षात ठेवा, इथून पुढच्या मागे झालं ते झालं, इथून पुढे माहेरच्याला सांगायचं नाही. काय काय लोक तर भलतेच हुशार. काय काय लोक मध्ये आम्हाला ढवळ जेवण धारचे नाही, तू सोनं घाला की तुझ्या बापाने ठेवलंय का. काय काय जावं याच्यासाठी नुसतात म्हणे, ढवळ जेवण नाही आणलं, सोनं नाही घातलं, कोणी सांगितलं, कोणाच ठेव. सगळं त्या पुरुषा बापावरच त्याने गुत्तच घेतलंय. बरं झालं आता ते गेले काळ तुमचे, आता काळ पुरुषा बापाचेच आहेत. आता म्हणाले ढवळ जेवण नंतर आणणं, ते करणं तर करणं, फक्त हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला, पर्याय नाही काय करणार. गाडी नको, गोडी नको, काही नको. आता गेला काळ तर जाऊ द्या, पण जुन्या काळात असं व्हायचं की नाही. पण लक्षात ठेवा, डोहाळ जेवण हे माहेरच्याने आणायचं नाही, सासरच्याने करायचं असतं. तो एक विधी आहे, एक संस्कार आहे महाराज. आणि ते डोहाळे म्हणजे पतीने विचारलं पाहिजे. धर्मशास्त्र याचे डोहाळे पुसावे. बायकोला विचारलं पाहिजे तुला काय आवडतं. पण आमच्या बायका पण अशाच, तिला काय आवडतं, माती, राख, कोळसा, चिंच, अजून हा मला असलंच आवडतं. अरे काय आवडलं पाहिजे असं सुद्धा विचार आहे ना. चांगलं आवडलं तर मुलं चांगली होतात. आईचे विचार आणि वडिलांचे आचार याच्यातून संपत्ती निर्माण होत असते. म्हणून गर्भवती असताना आईने सुद्धा चांगला विचार केला पाहिजे. ज्ञानेश्वरी गाथा वाचलं पाहिजे. परवाला एका मुलाची मुलाखत ऐकली असेल तुम्ही.
आळंदीतली घटना आहे, लई दूरची नाही, आत्ताची घटना आहे. आता युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळेल. सोहम नावाचा मुलगा 9 वर्षाचा, आणि त्याला 9 वर्षाच्या वयापर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ झाली. 9 वर्षाच्या लेकराने संपूर्ण ज्ञानेश्वरी 9000 ओव्या मुख पाठ केलं. पुरेकर बाबाच्या हाताने त्याचा सत्कार झाला. आणि मग त्याच्या आईला विचारलं, काय हो म्हणे, काय पुण्य केलं तुम्ही, असलं लेकरू जन्माला आलं, काय केलं तुम्ही? आई म्हणाली, काही नाही, हे पोटात असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केले, तेव्हा पोराला 9 वर्षात 9000 ओव्या पाठ झाले. वाजवा टाळी, हात चांगले असले. कौतुक तरी करत जा महाराज अशा आईचं. लेकरू पोटाला आलं कशामुळे? 108 पारायण केले. तुम्ही किती पारायण केले होते? भगवंताचं चिंतन करावं, गाथा वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, पारायण करावे, संतांचं चरित्र वाचावं, भागवत ऐकावं, संतती चांगली होते. नाही तर एक जण आला, मला महाराज लईच गैराट झालं. ते आमचे महाराज म्हणतात, तुम्ही दोघा नवरा बायकोने सैराट बघितला म्हणून पोरगा गैराट झालं. शोले बघितला की गब्बर सिंगच घरात. त्यामुळे तुम्ही काय करता याच्यावर अवलंबून आहे संतती कशी होणार आहे. गर्भवती असताना आईने विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातलं वातावरण चांगलं असलं पाहिजे. गर्भवती असलेल्या घरात कधी भांडण झालं नाही पाहिजे. घरातल्या माणसांनी आईने कधी खोटं बोललं नाही पाहिजे. भगवंताचं चिंतन केलं पाहिजे आणि मोबाईल पासून 2 किलोमीटर लांब राहिलं पाहिजे. आताच्या आईला मोबाईल शिवाय डॉक्टर बेड रेस्ट सांगतात, काही काम करायचे नसतं, एकच काम मोबाईल. म्हणून ते लेकरू जन्मल्यापासून मोबाईल, रडायला लागलं मोबाईल, खायला मोबाईल, बाहेर जायला मोबाईल, अशी अवस्था आहे. म्हणून लक्षात ठेवा, आईने विशेष काळजी घ्यायची आहे. गर्भवतीला तर बाळावर संस्कार होतात. गर्भसंस्कार एक महत्वाचा विचार आहे आणि तसे संस्कार केले पाहिजे. डोहाळी होती तयाचे ऐसे काय, संसाराचा तसे त्रास म्हणे एकांती जावणे करावा, श्री हरिभजनास बैसावे. आईला वाटायला लागलं भजन करावं. असं करता करता दिवस गेले. असो दिवस भरल्या निश्चित कणकाई एकांती मंदिरात भगवंताचं भजन बोलोबा आणि कणकाई दोघेही करायचे. दोघांनी तप केलं होतं, वारी केली होती, भजन केलं होतं, परोपकार केला होता, सेवा केली होती. त्यामुळे पांडुरंगाने कृपा केली आणि भगवान परमात्मा नामदेवरायांच्या रूपाने यांच्या पोटी अवतरित होणार आहे. भगवंताचा अवतार होणार आहे. तो अत्यंत पवित्र असणारा दिवस आता जवळ आला. शके 1530 आणि भगवान परमात्म्याचे अंशअवतार असणारे तुकोबारा प्रकट होणार आहे. सगळ्या देव लोकांना वाटलं तुकोबारा अवतरित होणार आहे, आपण तुकोबारांच्या स्वागताला गेलं पाहिजे. आणि मग सगळे देव लोकांनी आकाशामध्ये पुष्पवृष्टी करण्यासाठी गर्दी केली आहे. हातामध्ये फुलं घेऊन देव लोक बसले. नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती, अप्सरा नाचती आनंदाने. नगारे वाजू लागले, मंगल वाद्यांचा आवाज होऊ लागला. तुकोबारा अवतरित होणार आहे. पंचम वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबारा अवतार घेणार आहे. आकाशात देव आहे. गंधर्व गाऊ लागले, अप्सरा नाचू लागल्या. वेगवेगळ्या मंगल अशा वाद्यांचा आवाज होतोय. आणि ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला. तर काही मातेला 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. माघ महिना आहे आणि माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला, माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. जसं वसंताचं आगमन झालं की सगळ्या सृष्टीमध्ये फुलं आणि फळं यायला लागतात. तसं तुकोबार रूपी वसंताचं आगमन होणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या रूपाने वसंत आता अवतरित होणार आहे. आणि खरं सांगू, तुकाराम महाराज रूपी वसंत वारकरी संप्रदायामध्ये आले. मग वारकरी संप्रदायाला गाथ्यासारखं मोठं फळ मिळालं. त्या तुकोबारांच्या प्रकट व्हायचा पवित्र काळ जवळ आला.
सगळे देव लोक आतुरतेनं वाट पाहतायत. विमानाची दाटी पुष्पाच्या वर्षावर स्वर्गीय होणे देव करिता ती तुकारामाला अवतरित होणार आहे. अचानक कनकाई मातेच्या मंदिरामध्ये लख प्रकाश पडलाय. कनकाई एकांती मंदिरात असंभाव्य प्रभा पडत उगवे आदित्यच्या रीती सूर्य उगवावा असा प्रकाश पडला आणि जगद्गुरु तुकोबाराय कनकाई मातेच्या समोर प्रकट झाले. कोण अवतार घेतला? महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा भवसिंधु से बालिका से तुझे तुकाराम 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 तुकाराम
परमात्म्याचा अवतार म्हणजे तुकोबरांचा अवतार. माघ शुद्ध वसंत पंचमीच्या दिवशी तुकोबरा अवतरित झाले 1530 ला. याच्याविषयी बऱ्याच इतिहासकारांमध्ये मतभिन्नता आहे. कधीही तुकोबराय प्रकट झाले थोडा बहुत सगळ्यांनी फरक सांगितलाय, पण सगळ्याचा विचार केल्यानंतर तुकोबराय 1530 ला अवतरित झाले अशा सगळ्या संतांचं एकमत आहे. तुकोबरायांचा अवतार झाला तेव्हा भगवान परमात्मा सुद्धा अवतरित झाले म्हणून. आणि भगवान पांडुरंगाने सांगितलं की तुकोबराय सर्वसामान्यांसारखं लौकिक लोकांसारखं राहा, अलौकिक लगेच दाखवू नका. हा सगळा विचार भगवंताने सांगितला आणि भगवान परमात्मा अदृश्य झाले. हळूहळू तुकाराम महाराज वाढू लागले. 12 दिवस झाले आणि 12व्या दिवशी काय असतं, 12वी तिला काय त्या दिवशी काय करतात आजी सांगा ना, तुम्हाला माहिती असेल काय करतात 12व्या दिवशी? घुगऱ्या. आणि घुगऱ्या करून नाव ठेवायची आपल्याकडे परंपरा. यालाच नामकरण संस्कार असं म्हणतात. नामकरण संस्कार. आता नाव कोणी ठेवावं याचा सुद्धा मोठा विचार आहे. तुमच्याकडे नाव कोण ठेवतं लेकराचं? कोण ठेवतं? आत्या ठेवते. कोणी सांगितलं आत्याला ठेवायला? कोणी सांगितलं? उगा मान द्यावा लागतो म्हणून. नियम असा आहे की त्या वडिलांनी नाव ठेवावं, मुलाच्या वडिलांनी. आता आपल्याकडे मान देतात ती चांगली परंपरा आहे, काही अडचणी करू द्या, किंवा मग साधू संतांच्याकडनं ते नामकरण करावं असा विचार आहे. आता बघा तुकोबरायांचं नाव कोणी ठेवलं माहितीये तुम्हाला? 12 दिवस झाले की कनकाईंनी सगळं ते सारलं. 10वी झाली उठाव फिरतो. 12व्या दिवशी तुकोबरायांना घेतलं, मंदिरात आल्या आणि पांडुरंगाच्या चरणावरच घातलं. बाळ उचलोनी ते समयी पांडुरंगाच्या घातले पायी. हा तुझा दास शेषशाही म्हणून रावी अंगारा. देवाच्या पायावर घातलं, सांगितलं देवा हा तुझा दास आहे. देवाचा अंगारा घेतला, लावला. वैकुंठनाथाला आनंद झाला आणि पुन्हा आई साहेबाकडे घेऊन गेल्या भगवंतांनी. आई साहेबाला म्हणजे रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी 12वा दिवस आहे, आज 12वी आहे, नाव ठेवायचंय, विचार करून नाव ठेव. रुक्मिणीने उचलून बाळ सुहस्ते घेतला तत्काळ. कनकाईच्या ओटीत बाळ वेळी घातला. कनकाई म्हणे व जननी नाव ठेवावे आजीची दिनी. रुक्मिणी पती म्हणून ते क्षणी माता रुक्मिणी चालली. नाव ठेवा म्हटल्यावर आनंद झाला. रुक्मिणी माता आल्या, सगळ्या बायका जमल्या. रुक्मिणीने सुंदर रूप धारण केलं आणि आई साहेब सुद्धा नामकरणाच्या विधीसाठी आल्या. पाळण्यामध्ये तुकोबरायांना घातलं. आणि तुकोबरायांचा पाळणा कोण म्हणला माहितीये? तुकोबरायांचा पाळणा स्वतः आई साहेबांनी म्हणल्या. खूप गोड पाळणा आहे, खूप गोड पाळणा. तर वाचा. जे का अक्षर अव्यक्त जे असे नामरूपातील शब्देविन आनंद निजतेत निजबाळा. जे थे अहम स्वहम निश्चित निमे द्वैत आणि अद्वैत परादेवाच्या कुंठेत निजतेत निजबाळा. पाळण्याचं खूप सुंदर पाळणा घाललाय. काही काही गावांमध्ये माता भगिनी खूप गोड पाळणा म्हणतात. अजूनही या जुन्या आहेत ना, ह्या जुनी लोक आहेत तोपर्यंत चांगले पाळणे ऐकायला मिळतील. आताच्या नवीन आईला पाळणाच माहिती नाही आणि पाळणा म्हणायला येतच नाही. बघा जुनी आजी पाळणा म्हणायची, लेकरू झोपायचं काय नवल, पाळणा एवढा गोड राहायचा ऐकून आजोबालाही झोप लागायची. असे गोड पाळणे राहायचे महाराज. आता ते लेकरू पाळणा ऐकून उठून पडून जाईल असले पाळणे म्हणते. काय करतात? सध्याच्या आईला एकच पाळणा पाठ, हाड गाये हाड कुत्र्या. दुसरं काही येतं गायला? हाड गाई हाड कुत्रे हाड गाई. ते हाड 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 लहानपणी ऐकत, मोठं झालं की ते आई वडिलांना हाड हाड म्हणतात. महाराज पोरगलेच वडी वडी करायला. मी म्हणलं तू हाड हाड केलीस ना म्हणून पडवल का? चांगले पाळणे म्हणावं. एक म्हणली महाराज लय भारी म्हणते म्हणले मी गाणं. कोणचं? मेरे अंगनों में तुम्हारा क्या काम है. आता तिला एकच नव्हतं गाणं ऐकून ते गाणं म्हणू लागली.
पोरग मोठं झालं, पोरग म्हणलं पप्पा मम्मी अब तुम्हारा भी मेरे घर में तुम्हारा क्या काम है. तुम्ही वृद्धाश्रमात तुम्ही जे पेरा तेच उगवणार आहे ना. चांगले संस्कार देता चांगले. बघा त्या मदालशाचं चरित्र वाचा. मदालशीने आपल्या लेकराला पाळण्यात उपदेश केलाय. मदालसा सगळ्याला पाठ असेल. खूप गोड पाळणा मदालशाने घातलाय, गायलाय. आदेह नाशिवंत मनमुद्राचा वरी चरण घातले भूमी कीटकाचा रव रव दुर्गंधीले अमंगळ तिचा हरिहरा शरणदाई गोविंदा पर्ये दे मनालसा निज ध्यानी निज पारे लक्ष लागो दे. असं सुंदर पाळण्या गायले पाहिजे. त्यामुळे संस्कार होतात. आई साहेबांनी पाळणा गायला, अत्यंत गोड पाळणा. आणि ते पाळणा ऐकून सगळे आवाज झाले. कनकाईसी कुसोनी देखा. कनकाईला विचारलं, कनकाई नाव ठेवू? हो ठेवायचं. काय ठेवायचं? तुमच्या नावावर ठेवा. आणि मग नाव ठेवलं काय? नाम ठेविले तुका ज्याचे नावे सगळे का जडजीवा लोका उद्धार. तुका राम नाव काय ठेवलं माहितीये? ज्यांच्या नामाची तुलना, ज्यांची तुलना रामाशिवाय इतरांसोबत होऊ शकत नाही, म्हणून नाव तुकाराम. बोलिये तुकाराम महाराज की जय. तुकाराम हे नामकरण झालं. सगळ्याला आनंद झाला. पाण्यामध्ये टाकलं. सुवासिनींची ओटी भरल्या. सगळ्याच्या विधी असतात, त्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या. सगळे जिकडे तिकडे निघून गेले. हळूहळू तुकाराम महाराज वाढू लागले. कालांतराने खेळकरांत प्रेमळ, भक्त प्रेमळ. काही एक लोटला काळ, दिवसेंदिवस ते वेळा टाकीत पाऊल चालावया. आता तुकाराम महाराज चालू लागले. आणि मग तयाच्या पाठीवर कनकाई झाले गरोदर. ब्रह्मवर्धे झाला पुत्र. तिसरा गर्भ राहिला. आणि कालांतराने प्रसूत झाल्या. ब्रह्मदेवाच्या अंशापासून ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे कान्होबा महाराज प्रकटले. कुंडली कानदे हरी विठ्ठल श्री श्री महाराज. कान्होबा यांचं हे प्राकट्य झालं. सावजी, तुका आणि कान्हैया तिघे पुत्र झाले. तया ओलोभा बोलोबा चमत्कार पाहुनिया पंढरीराया भजत असे. गोलबा म्हणायला लागले, नव्हता तर एकही नव्हता, झाले तर 3. बघा किती भाग्यवान आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या माता. म्हणजे काही मातांच्या पोटी भगवान आले, पण एका आईच्या पोटी एकच देव आले. पण आमच्या कनकाईच्या पोटी 3 देव अवतरित झाले. भगवान शिव, विष्णू आणि ब्रह्मदेव. शिवांचे अवतार म्हणजे सावजी, विष्णूचे अवतार म्हणजे तुकाराम महाराज आणि ब्रह्मदेवाचे अवतार म्हणजे कान्होबा राय. 3 मुलं झाले. अत्यंत आनंद झाला. धन धान्य पुत्र संपदा सकळ सगळं काही प्राप्त झालं. देवाची कृपा होती. अत्यंत आनंदाने राहू लागले. हळूहळू हळूहळू मुलं वाढू लागले. वेगवेगळ्या लीला लहानपणी लेकर करू लागले. हे बघून आई वडिलाला आनंद वाटू लागला. असे तिघे पुत्र ऐसे थोर झाले दिवसे दिवसे. संतोष माता पित्यांस आता दृष्टचक्रा लागी. आनंदाने दिवस गेले. खूप श्रीमंती होती तुकोबारांच्या घरी. बोलवा अत्यंत श्रीमंत होते. मुलं मोठी झाली. आता मुलं मोठी झाली की लग्न केले पाहिजे. जुन्या काळात थोड्या कमी वयात लग्न व्हायची. मुलं थोडी मोठी झाली की बालविवाहातच लग्न व्हायचे. काही तर म्हणे पाण्यातच कुंकू लावायचे. बालविवाह जुन्या काळांमध्ये. पुन्हा हळूहळू थोडी सुधारणा झाली. 10-12 वर्ष झाले की मग लग्न लावा. पुन्हा 15 वर्षात झालं की लावा. पुन्हा सरकारने नियम काढला 18 आणि 21 वय वाढत गेलं. आता 35 झालं तरी लग्नाचा विचारच. परवाला मी एका गावात कथेला गेलो होतो. लातूरमध्येच कथा झाली. भागवत कथा होती. एकाच्या घरी गेल्यावर विचारलं, सहज झालं का लग्न? तर नाही झालं. मला आश्चर्य वाटलं. म्हणलं जन्मतारीख काय? त्यांनी जन्मतारीख सांगितली. म्हणजे वय 35, अजून लग्न नाही झालं.
काय करतोस म्हणून एवढं एवढं पॅकेज आहे, कितीतरी कोटीचा वगैरे तो सांगत होता. मग लग्न तुम्हाला करू ना म्हटलं, आता अजून एक 5 वर्ष थांब, लग्न करायचं कामच पडणार नाही. आणि 35 वर्ष लग्नाला झाले, अजून लग्न करत नाही. हा 35 ला लग्न करणार, पुन्हा यांची प्लॅनिंग असते, लेकरू कधी होणार 40-42 ला. मला एक प्रश्न पडला, याला 40-42 वर्षाला जर लेकरू झालं तर याच्या पोराचं लग्न कोणी करायचं? अलीकडे शिक्षणाच्या नावाखाली नको त्या चुकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. तुम्ही लक्षात घ्या, पोरांना मुलींना समजावून सांगा, योग्य वयात लग्न करून टाका. 35-40 वर्ष काही लग्नाची वय आहेत का? धर्मशास्त्र म्हणतं 20 ते 25च्या मधलं वय जे लग्नासाठी उत्तम आहे. 25च्या नंतर 25 मध्यम आहे, 25 आणि 30च्या मध्ये आधम आहे, आणि 30च्या पुढे विचारच करू नका. लग्न वयात वेळेत झाली पाहिजेत. अलीकडे आपला विवाह उशिरा व्हायला लागले, त्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या. आपल्या जन्मदर आहे ना आपला हिंदूंचा, तो अत्यंत कमी होत चाललाय. त्यामुळे थोडस याच्याविषयी आपण विचार करण्याची गरज आहे. चला, पण त्या काळात लवकर लग्न व्हायची. मोठे सावजी त्यांचा विवाह झाला, 1 वर्ष झाला की आई वडील म्हणले आता छोट्याचे लग्न करावं. आणि मग तुकोबारायांचं लग्न करायचा विचार केला. तुकोबारायांचा विवाह अत्यंत कमी वयामध्ये त्या ठिकाणी झाला. तुकोबारायांची पहिली पत्नी लोहगावची ओझे परिवारातली, त्यांचं नाव आहे रुक्मिणी. बघून रुक्मिणी आणि तुकोबारायांचा पहिला विवाह सोहळा संपन्न झाला. एके दिवशी वडिलांच्या लक्षात आलं की तुकोबारायांची पहिली पत्नी आहे, तिला थोडा आजार आहे, दमा होता. आणि मग जुन्या काळांमध्ये सगळी मिळायच्या मुली. वडिलांनी विचार केला, अशी दमेली बायको काय कामाची, दुसरा विवाह करावा. म्हणून काही दिवसानंतर तुकोबारायांचा दुसरा विवाह झाला. पुण्याचे श्रीमंत गुळवे, त्या एक नाव असतं, एक टोपण, एक मूळ नाव, एक टोपण नाव, तसं आवली म्हणायचे. त्यांच्यासोबत विवाह झाला. आता 2 पत्न्या तुकोबाराय संसार प्रपंच करू लागले. अत्यंत आनंदात प्रपंच होता. तुकोबारायांच्या वडिलांना आनंद झाला, मुलं मोठी झाली आहेत, मुलांची लग्न झाली आहे, सुना चांगल्या मिळाल्या, पैसा भरपूर आहे, सगळं आनंदात आहे. एके दिवशी गुळवाने विचार केला की आता मुलं हाताला आली आहे, मुलांची लग्न झाली आहे, आपलं वय झालंय, आता आपण हळूहळू संसारातून निवृत्ती घेतली पाहिजे. पोरांनी रिटायर करण्याच्या आधीच आपण मनाने रिटायर व्हावं. कल्याण आहे, ऐका, आपल्याला फक्त आपला संसार करण्याचा अधिकार आहे, आपल्याला पोराचा संसार करण्याचा अधिकार नाही. मुलं मोठी झाली की मुलाच्या हातात कारभार द्यावा आणि माणसाने मुक्त व्हावं. 50 वर्ष वयापर्यंत संसार करावा असं शास्त्र आहे. 50च्या नंतर वानप्रस्थ जीवन आहे. 50च्या नंतर काय तो रे अंक, 50 झाल्यावर 51, पुन्हा 52, म्हणजे 51 आलं, 52 आलं. आता अंक सुद्धा वनात आले, म्हणजे वय तुम्हाला सांगताय. आता तुम्ही घरात नाही, तुम्ही आता वनात जाऊ शकता. आजी झालात, नात आणि नातू सांगतात, आजी तू आज जरी वनात गेलीस तरी आमचा काही अडणार, पण आजच जा. आजी झाली की आजच जा, तुम्ही कुठं जाऊ नका. पण घरात राहूनच वनात राहिल्यासारखं राहावं. संसारी असोनी, संसारी असावे असोनी नसावे असा विचार संतांनी सांगितलाय. म्हणजे हळूहळू मन आपलं संसारातून काढून घ्यावं आणि ते देवाकडे लावावं. महाराज रामचंद्र प्रभूंचे पिता राजा दशरथ एके दिवशी आरशामध्ये बघत होते, आणि आरशामध्ये पाहत असताना त्यांची दृष्टी आपल्या कानाजवळ असलेल्या केसाकडे गेली, आणि त्यांच्या दाढीचा एक केस पांढरा झालेला त्यांना दिसला. श्रवण समीप वैशिष्ट केसा, वैशिष्ट केसा, वनहोर रघुपनो असरूपदेशा, श्रवण समीप
केस पांढरा झाला म्हणजे म्हातारपणाचं लक्षण आहे। राजा दशरथ म्हणाले की आता आपण आपलं राजकारभार आम्हाला सोपवावं आणि आपण भजन करावं। एक केस पांढरा झाला तर विचार केला, आमचं अख्खा अंग पांढरं झालं तरी अजून सोडायचा विचार येत। सावध झालं पाहिजे, नाही सावध झाला तर सोडून जायचंच आहे, पण सावध व्हा आणि स्वतःच्या कल्याणाचा विचार करा। गोलोबाने कणकाने विचार केला, आता मुलं मोठी झाली, सुना आल्या, त्यांना कारभार द्यावा, पण आपण निवांत भजन करत बसावं। मुलांना बोलवलं, काय पिताजी? अरे सावजी तू मोठा आहेस, मग अरे हा कारभार तुम्ही बघावा, आता आम्हाला भजन करायचंय। देणे घेणे उदिम हातवटी, तोट्या नप्यात असावी दृष्टी, जेणे सोयीत होईल शेवटी तैशी गोष्टी करावी। व्यापार चांगला करा, जे काही लाभ होईल ते करा आणि हा कारभार तुम्ही बघा। मोठे सावजी म्हणले शिवाचा अवतार आणि विरक्तच होते। सावजी म्हणले, बाबा मला याच्यात रस नाही, मला संसारात पडायचं नाही, मला कारभार नको, मी कारभार करणार नाही। काही काहींना कारभाराची ऊस असतं, पण शाने माणसं कारभारात पडत कशाला विनाकारण ताण घ्या। सावजी म्हणले, मला कारभार नको, आता कोण करील? गोलोबा म्हणले, तुकाराम काय पिताजी? अरे हा कारभार तुला बघावं लागेल, आता एवढा मोठा व्यापार आहे, सगळा व्यवसाय। तुकाराम महाराज म्हणले, ठीक आहे। आणि मग तुकोबारायांच्याकडे अंगावर तो कारभार पडला। वडिलांनी सगळा विचार सांगितला, व्यवसाय कसा करावा हा सगळा विचार त्यांना शिकवला। आणि मग तुकाराम महाराज कारभार करू लागले, व्यवसाय करू लागले। स्वैरे धारे इष्टमित्र म्हणती बोलोबाजीचा दक्ष पुत्र, त्या देखता संसार आविला साचा तयाने। तुकाराम महाराजांनी पहिले 2 वर्ष अत्यंत उत्तम संसार केलाय, अत्यंत उत्तम। तुकोबारायांचा मोठा लौकिक झाला त्या काळात। सोयरे धारे सगळे म्हणायला लागले, काय पोरग निघालं बोलोबाचं, काय व्यवसाय करतोय, काय संसार आहे, असा उत्तम संसार केला आणि चहूकडे कीर्ती झाली। वडील पुत्र मात्र विरक्त होता, पण मधवा मुलगा मात्र चांगला आहे। पुत्र वर्ते पित्राज्ञेने आणि परस्त्री पतिव्रता सगुण, हे पूर्व तपाचे फळदान येते दिसोणी अपैसे। पत्नी पतिव्रता मिळणं, मुलगा आज्ञाधारी मिळणं, हे मागच्या जन्मात केलेल्या तपाचं पुण्य असतं। गोलोबा म्हणायला लागले, काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून एवढी चांगली लेकरं जन्माला आली, सुना चांगल्या, सगळा आनंद आहे। असं करता करता काही दिवसाचा काळ गेला। ऐसे रीती सोयरे जग मागे पुढे करत स्तवन, ऐकून गोलोबाचे मन समाधान पावत असे। तुकोबारायांची स्तुती ऐकून पुत्राच्या विजये पिता संतोषतच आहे। मुलाचं कौतुक झालं की बापाला आनंद होतो, आई वडील आनंद होते। असे करता करता काही दिवसाचा काळच गेला आणि काही दिवसानंतर तुकोबारांना एक मुलगा झाला, त्याचं नाव आहे संतोबा। संतोष असे आले, काही ठिकाणी संतोबा आले। आणि मग काही कालांतराने आता मात्र उतरती कळा लागली आणि तुकोबारायांच्या 17व्याच वर्षी तुकोबारायांचे आई वडील दोघंही वारले। भगवंतांनी त्यांना विमान पाठवलं आणि ते वैकुंठाला निघून गेले। तुकाराम महाराजांवर सगळा भार पडला, मार्गदर्शन करणारे आई वडील निघून गेले। तुकोबाराय कसा बसा भार चालवत होते। 1 वर्षभराचा काळ झाला, त्यांची पत्नी वारली। तुकोबारायांची पत्नी, तुकोबारायांचे भाऊ सावजी महाराजांची पत्नी वारली कालांतराने। आणि सावजी म्हणजे अत्यंत विरक्त महात्मा, पत्नी होती म्हणून अडकलेली। पत्नी वारली की सावजीने सांगितलं, मला आता घरात राहायचं नाही। आणि सावजी महाराज तीर्थयात्रा करायला निघाले। सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग इथे सुद्धा येऊन गेले बरं का सावजी महाराज। बीडचा काय इतिहास आहे त्याचा पण आपल्याला कथा ऐकायची आहे। 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करत करत सप्तपुर्या करून अयोध्या काशी सगळं करून शेवटी सावजी महाराज काशीमध्ये आले। आणि काशीमध्ये येऊन सावजी महाराज भगवंताचं चिंतन करत काशीतच राहिले। पुढे काय झालं त्याच्याविषयी जास्त कथा आपल्याकडे नाही आहे, पण सावजी महाराजांनी सगळ्या तीर्थयात्रा केल्या आणि काशीमध्ये येऊन राहिले अशी कथा आली आहे। आई वडील गेले, भावाचा आधार होता, भाऊही गेला। तुकाराम महाराज विचार करू लागले, भाऊ विरक्त आहे, पण बायको असती तर ते परत आले असते। त्यांची पत्नी वारली, आता मला कोण येईल? जैसा मावळता दिन कर, तुतकाची पडे अंधकार,
यादे धान्य पिके अपार मग दुष्काळ थोरे पुढे. दिवस मावळू लागला की हळूहळू हळू गडद अंधार पडत जातो. तसं एकदा संसाराला उतरती कळा लागली ना महाराज, हळूहळू संकटाच्या मागे संकट, संकटाच्या मागे संकट यायला लागतात. तसं तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक संकट झालं की दुसरं संकट, दुसरं गेलं की तिसरं संकट, असे संकटामागे संसार संकट येऊ लागले. संसारामध्ये सुख नाही, दुःखच आहे, अशा प्रकारची अवस्थांना धारणा निर्माण झाली. आयुष्य सरोनी गेली आता करता, विकुंठाचे गेले माता पिता, तेने तुकयाच्या चिता खेद सर्वता डावले. बंधू बहीण शोक करी घरात सगळे रडू लागले. यांना तुकाराम महाराजांनी कसं तरी समजावलं. आणि मग आई वडील गेले, सगळेच गेले. हळूहळू उतरती कळा लागली. संसारावर लक्ष नसल्यामुळे कर्ज वाढत गेलं. आणि मग तुकोबारायांनी जो व्यवसाय तुकाराम महाराजांचा होता त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. धंदा चांगला चालेना, होतं ते भांडवल घराचं संपून गेलं. आता काय करावं, पोटा पाण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी बाहेर गावला जाऊन व्यवसाय करायचा ठरवला. आणि मग तुकोबाराय व्यवसाय करण्यासाठी बाहेर गावी जाऊ लागले. बैलावरती गोणी टाकायची आणि गोणी टाकून तुकाराम महाराज बाजारला जायचे. बाजारात जाऊन बसायचं, दिवसभर बाजार करायचा, रात्री घेऊन परत यायचे. पण जिथे गेले तिथे आपला बाजार सोडायचा, बाजारात बसायचे, भगवंताचं भजन करत बसायचे, अखंड परमात्म्याचं चिंतन करायचे. आणि भजन करणारे लोक सगळ्याला आवडतीलच असं काही नाही. सोबतच्या व्यापाराला हे आवडायचं नाही. ते म्हणायचे काय किरकिर याची, सकाळी पहाटे उठतं, काकडा करतं, दुपारी भजन करतं, रात्री जाताना भजन करतं, हरिपाठ म्हणतं, याच्यासोबत राहू नये. एकदा तुकाराम महाराज व्यापारासाठी गेले असताना दिवसभर व्यापार केला, माल द्यायचा, माल घ्यायचा, माल दिला, माल घेतला. आणि मग ती गोणी खूप जड होती. 2-4 लोक बोलवले आणि ती गोणी उचलून बैलाच्या पाठीवरती दिली. व्यापाऱ्यासोबत निघाले, पण व्यापाऱ्याने ठरवलं की तुकाराम महाराजाला सोडून निघून जायचं. त्या व्यापारी तुकोबारायांना सोडून पुढे निघून गेले. तुकोबारा एकटेच निघाले भजन करत, परमात्म्याचं चिंतन करत निघाले. अंधार पडला, काळकोट आभाळ आलं, विजा चमकू लागल्या, मेघ गर्जना करू लागला आणि एवढ्यात पावसाला सुरुवात झाली. गडद अंधार, पाऊस धो 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 पाऊस पडतोय. एकटेच तुकोबारा बैलाला घेऊन जाऊ लागले. आणि करता करता घनदाट जंगलामध्ये गेल्यानंतर धो पावसात बैलावर ठेवलेली गोणी निसटली, खाली पडली. आता काय करायचं, महाराजांना प्रश्न पडला. कोण उचलू लागेल? व्यापारी तर पुढे निघून गेले, एकटेच तुकाराम महाराज राहिले. तुकोबाराला चिंता वाटू लागली. आणि महाराज आपल्या भक्ताची चिंता भगवान परमात्मा करत असतो. भगवान परमात्मा तुकोबारांना मदत करण्यासाठी एका व्यापाऱ्याचं रूप धरून भगवान आले. तुकोबारांच्या जवळ काय हो, काय झालंय, का बसला? तुकाराम महाराज म्हणे कोण? म्हणे वाट सुरू आहे, इकडे चाललोय. कुठे चाललात? म्हणे देऊला. तुकाराम महाराज म्हणले मला पण यायचं हो, पण काय करावं, गोणी खाली पडली आहे, मदत करू लागता का? ते म्हणले हो मदत करतो ना, तुम्ही बैलाला धरा. चौघाने उचललेली गोणी तुकाराम महाराज बैलाला धरतायत तेवढेपर्यंत देवाने एकट्यानेच उचलली आणि बैलाच्या पाठीवर टाकली. विचारलं देवला चाला? म्हणा चला मी येतो, तुम्हाला देऊ लागेल, तुमच्यासोबत येतो. आणि गंमत, देव पुढे मध्ये बैल आणि तुकाराम महाराज मागे चढू लागले. देवाचं वचन आहे, जो आपली भगवंताची भक्ती करतो, परमात्मा त्याला सगळं सहकार्य करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत.
मागे पुढे उभा राहे सांभाळी आलिया भगवान मागे पुढे राहून सांभाळ करतात. तुकोबाऱ्यांना गोणी उचलून भगवान पुढे पुढे चालू या माझ्या मागे या माझ्या मागे या. आणि तुकोबाऱ्या मागे मागे चालू लागले. वाटायला लागलो कमाला एवढ्या जंगलात कसा हा माणूस आला असेल. बरं झालं देवाने कृपा केली. माणूस पाठवला नाही देवच आला. आणि पुढे जात असताना वीज चमकली आणि वीज चमकली प्रकाश पडला आणि तुकोबाराने समोर पाहिलं कसा आला असेल कुठून आला असेल म्हणून पाहिलं तर भगवान परमात्म्याचं दर्शन व्हायचं. पांडुरंग ते दिव्य तेज झळकत होते. असं सुंदर रूप दिसायचं. अरे हा पांडुरंग कसा. पुन्हा अंधार पडला की माणूस दिसायचा. असं करत करत देवाने दर्शन देत तुकोबारांना आणलं. देऊच्या जवळ आले. मोठा पाऊस पडला होता ना त्यामुळे इंद्रायणीला पूर भरपूर आला होता. इंद्रायणी दुईत भरून वाहू लागली. तुकाराम महाराज म्हणले आता पलीकडे कसं जावं लागेल एवढा मोठा पूर आला. देव म्हणले अहो काळजी कशाला करता मी जाऊन बघून येतो पाणी किती आहे. तुकाराम महाराज म्हणले अहो पाणी मोठा पूर आलाय आणि तुम्ही कसं बघणार. म्हणजे बघा तरी बघतो मी जाऊन येतो. तुकाराम महाराज मला जाऊ नका. देऊचा मी आहे का तुम्ही आहे. देव म्हणले तुम्ही देऊचे असाल पण मला पाणी कळतं म्हणे कुठे कमी आहे कुठे जास्त आहे. मला पोहायला सांगायचं मला तुम्ही ते थांबा मी जाऊन बघून येतो. तुम्ही घाबरू नका माझ्या मागे या. देवाने सुदर्शन टाकलं इंद्रायणीमध्ये आणि देव पाण्यात गेलो. पूर भरपूर होता पण सुदर्शन खाली असल्यामुळे गुडघ्या इतकंच पाणी. प्रमाणम भवाब्दे हृदमामकानाम. भगवान आपल्या भक्ताला म्हणतात घाबरू नका. माझी भक्ती कराल पंढरपूरला याल ना तर तुम्हाला भवसागराचं पाणी जास्त नाही राहणार. गुडघ्या इतकंच. लई झालं तर कमरे इतकं म्हणून कमरेवर हात दिले. घाबरू नका या 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 मी तुम्हाला पलीकडे नेतो. बघा किती पाणी आहे. देवाशे मधून चालत गेले वापसच आले. तुकाराम महाराज म्हणाले कमालच आहे बाबा एवढा पूर आला याच्या गुडघ्यापर्यंत कसं काय म्हणतोय. चला चला घाबरतात का घ्या तुमच्या. तुकोबारांच्या हाताला पकडलं महाराज. योग क्षेम त्यांचा जाणे जडभारी वाट दावी करी धरून जेथे जातो तेथे तो माझा. जेथे जातो तेथे तो माझा साकारते. तुकाराम महाराजांना धरून बैलाला धरून देवाने पलीकडे नेलं. सुदर्शन टाकल्यावर पाणी उडले इतकं. आणि मग तुकोबाराला आश्चर्य वाटलं कमाल झाली. पाणी एवढं कमी कधी राहत नाही. एवढं पाणी कमी कसं झालं. मला वाटलं होतं मी पुढे पलीकडे जाऊ शकणार नाही पण बरं झालं आलो. आणि मग तुकाराम महाराज म्हणले बघा थोडं थांबा मला मदत करा. हे मध्ये टाका मी बैलाला बांधून येतो. चहा दूध घ्या मग जा. देव म्हणले मी टाकतो गोणी तुम्ही जाऊन बैलाला बांधून या. देवानी गोणी उचलली महाराज. एवढी मोठी गोणी खांद्यावर घेतली. भगवान गेले पटकन गोणी टाकली. तुकोबारा बैलाला बांधून येत आहे तोपर्यंत भगवान अदृश्य झाले. तुकोबारांनी बैलाला बांधलं. बैलाला बांधून विचार करू लागले कमालच आहे या माणसाची. एवढी सेवा करतोय. बाहेर येऊन पाहतात तर काय माणूस नाही कोणी दिसत नाही. तुकोबाराला आश्चर्य वाटलं. जिजाई उठल्या विचारलं कसं आलं. म्हणे अगं एका माणसाने आणलं. मग मात्र आश्चर्य झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापारी आले. व्यापारी पैसे मागू लागले. तुकाराम महाराज म्हणतात थोडे दिवस थांबा पैसे देतो. लोक मागे लागले काही करावं. महाराज म्हणले तुमचे पैसे कोणाचे नाही ठेवणार सगळ्यांचे पैसे परत करतो. मला काही दिवस व्यापार करू द्या. तुकोबारात पुन्हा व्यापार करायला निघाले. आता तुकाराम महाराजांनी मिरच्या घेतल्या आणि मिरच्या घेऊन तुकाराम महाराज कोकणात विकायला गेले अशी कथा आली आहे. काही भांडवल उरले होते त्याच्या मिरच्या घेतल्या तेथे.
किती होत्या मिरच्या? 3 गोण्या भरोणी निश्चित जाय कोकणात ते धवा. 3 गोण्या म्हणजे 3 पोते मिरच्या घेतल्या पुण्याला, आणि 3 गोण्या 3 मिरच्या घेऊन तुकाराम महाराज कोकणात गेले. कोकणामध्ये मोठा बाजार आहे, समुद्राच्या काठावरती भगवान शिवांचं मंदिर आहे, शिवालय. त्या शिवालयाच्या समोर एक वडाचं पिंपळाचे 2 मोठी झाडं आहेत. त्या झाडापाशी नेऊन गाडी सोडली, बैलाला बांधलं, मिरच्या घेतल्या आणि तुकाराम महाराज बाजारात येऊन मिरच्या सोडून बसले. मिरच्या घ्या, मिरच्या असं म्हणून एकदा आवाज दिला आणि आपलं तुकोबारा भजन करत बसले. पांडुरंगाचं चिंतन करू लागले. आता गिऱ्हाईक येऊ लागले, विचारायचे मिरच्या कशा आहेत? महाराज म्हणले तुम्ही म्हणता तशा. एक जण आला, त्याच्याकडे शेरभर तांदूळ होते. तो म्हणला महाराज मला मिरच्या पाहिजेत, देता का? महाराज म्हणले हो, काय आहे तुमच्याकडे? म्हणे तांदूळ. कशा देता? जेवढे तांदूळ तेवढ्या मिरच्या. आणि मग ते तांदूळ आणले, शेरभर तांदूळ आणले होते. त्या शेरभर तांदळावर मिरच्या मोजल्या, मिरच्या त्या तांदळाच्या बरोबरने दिल्या. तो माणूस म्हणला तुकाराम महाराज वरी थोड्या टाका की. माणसाला वरी घ्यायची लई सवय असते बघा. मागून गेले वरी थोडं टाका की. महाराज म्हणले तुमच्या हाताने घ्या की, तुमच्या हाताने घ्या. तो म्हणला आपल्या हाताने कसं? अहो नाही घाबरू काय, घ्या तुमच्या हाताने घ्या. आणि मग त्या माणसाने असा हात घातला आणि मिरच्या घेतल्या. मिरच्या थोड्या घेतल्या, मुठभर टाकल्या. आणि हे करताना 2 बायकांनी पाहिलं. बायका म्हणल्या व्यापारी चांगला दिसतोय, हाताने घ्या म्हणतोय. हाताने घ्या म्हणल्यावर कोण सोडाले? बायका म्हणल्या महाराज आम्हाला पण मिरच्या घ्यायचे. म्हणजे तुमच्याकडे काय आहे? आणि 6 रुपये घेऊन देखा. आल्या ते तर दोघी बायका तयासी मोजणी देत असे तुका म्हणे अनेक देका वर काही. 6 आणे घेऊन 2 बायका आल्या. त्यांना तुकोबारांनी मोजून मिरच्या दिल्या. त्या दोघी म्हणल्या त्यांना वर दिले ना, आम्हाला काय नाही, आम्हालाही वर द्या. महाराज म्हणले घ्या की तुमच्या हाताने. आणि मग त्या बायका आपल्या हाताने मिरच्या घेऊ लागल्या. तुकाराम महाराज बघू लागले, त्यांना वाईट वाटलं, संकोच वाटू लागला. तुकाराम महाराज म्हणले संकोच करू नका, मी इकडे बघतो, तुम्ही तिकडे घ्या. तुकोबाराने तोंड फिरवलं आणि फुकट मला कोणी सोडतोय? थोड्या घेता घेता मोठाशी पस्तर केली. एका मोठ्यावर नाही मागलं बाईचं, 2 वंजळीनच घेतलंस. आणि मग काय पिशव्याच भरल्या दोघींच्या. आणि या बायका गप्प जातील का गावात? आता कुणाला गेले असतील होय गावात. जाता जाता सकोबाई टकोबाई अगं इकडे या, इकडे या म्हणे. काय अगं लय मोठा व्यापारी आला, लय चांगला माणूस आहे, तुका शेट नाव आहे त्याचं. मिरच्या अगं वजन केलं का हातानच घ्या म्हणतात. बघ मी केवढे आणले. आणि सगळ्या गावात हिंडगा. तिनं तिला करता करता सगळ्या गावात कळालं. बायका पिशव्या घेऊन, कोणी पोते घेऊनच पळत निघाले. तुका शेट आम्हाला द्या. एक म्हणले तुका शेट माझ्याकडे पैसे नाहीत, उधार. महाराज म्हणले घ्या उधार तर उधार. आणि संतांचा माल म्हणल्यावर लुटा लुटा. संत जन सगळे लुटायला चाले. महाराज काय सांगा तुम्हाला, लोक पोते सोडू लागले. ते मला घ्यायचे, अरे ते मला घ्या म्हणलंय. असं लोक मोजूनच घेऊ लागले, पोते भरू लागले. पण काही 2 पोते मिरच्या एका तासात पार. 1 पोत शिल्लक होत. गावात ही सगळी गडबड सुरू जाऊन एक भांगड माणूस, दुष्ट माणूस, खड भलता भांगडा, तो आला तिथे. तो म्हणला महाराज. म्हणलं काय? अहो माझ्या घरी 50 माणसं आहेत आणि मोठा कार्यक्रम आहे, सत्याची पंगत घेतला म्हणला. आणि मग 1 गोणी मिरची मला लागणार आहे का तुमच्याकडे? खरंच म्हणले आहे ना 1 गोणी द्या मला माझ्याकडे. तुकोबारा भोळे. महाराज म्हणले घेऊन जा. तो 1 नंबरचा बुडव्या. लोकांना माहिती होतं, पण आता काय करायचं? आणि त्यांनी ते 1 गोणी मिरची घेतली, निघाला. तुकोबारा म्हणाले बघा मिरच्या घेऊन चालत काही अडचण नाही, पण ते पोत तेवढं वापस आणून दे. घरी गेल्यावर बायको विचारणार पोत कुठं आहे? तर म्हणला महाराज अहो पोत द्यायला काय झालं म्हणला, पण आता कार्यक्रम नगदीच जवळ आहे,
कुठे सोडा सोडा कुठे टाका, पुढच्या वारीत तुम्ही आलो ना पैसे देतो कोणताही देतो. महाराज म्हणले ठीक आहे तसं करा. अशा प्रकारे त्याने ते नेलं. तिन्ही गोण्या मिरच्या संपल्या. आणि जवळ किती रुपये आले? 100 तांदूळ, 6 आणि अनेक डब्बू पैसा, असं एवढंच माल जमला. 3 गोणे मिरच्या गेल्या. बर, लोक असे फुकट मिरच्या नेल्या होत्या. पुढे महाराज जेवला का म्हणून विचारलं की नाही? कोणी जेवला का विचारलं नाही, जेवायला चला म्हणून नाही, सगळे लोक निघून गेले. आणि तुकाराम महाराजांनी ते 100 तांदूळ होते की नाही, ते तांदूळ घेतले, तुकोबाराय स्वयंपाक करू लागले. आणि हे मात्र देवाला बघवलं नाही. महाराज राग आला. पांडुरंग म्हणले काळे दुष्टांनो, माझ्या भक्ताचं खाता आणि त्याला जेवायला विचारत नाही तुम्ही, तुमचे बघतोच आता. देव म्हणले मिरच्या खाऊन तर दाखवा. ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आडल्या त्याच्या नाही सुसार सुटल्या तर माझं नाव बदलून ठेव. आणि काही लोकांनी फुकट मिरच्या नेल्या. महाराज नेल्या कशा आहेत बघा म्हणून ठेचाच वाटला, खाल्ले तर काय सांगावं तुम्हाला, गेलो टापळ झाले, गेलो टापळ. देव म्हणलं भक्ताचं फुकट खाता का रे बदमा सांगू? मिरची खाणारा माणूस गेलो टापळ झाले. म्हणून बघा, संतांचं भक्ताचं कोणाचंच फुकट खाऊ नये. त्यातल्या तर संतांचं तर खाऊच नाही. म्हणतात गावकीचं भावकीचं आणि साधूचं कधी फुकट खाऊ. तुकोबाराय स्वयंपाक करू लागले. देवाला चिंता वाटायला लागली. देवाला वाटायला लागलं तुकोबाराय आता परत जाणार. आणि घरी जाऊन कळालं की जिजाई मंदिरात येऊन मला शिव्या देणार. आपणच काहीतरी करावं लागेल. माझ्या भगवंतानी काय केलं माहितीये? भगवान परमात्म्यांनी तुकोबारायांच्या सेवकाचं रूप धारण केलं. तुकोबारायांच्या सेवकाचं रूप धारण करून भगवान गेले. ज्यांनी ज्यांनी मिरच्या नेल्या होत्या त्याची यादी देवाकडे होती. आणि तुकाराम महाराजांचा सेवक होऊन गेले. ओ मावशी, पण काय मिरच्या आणल्या, पैसे नाही दिले. लोक म्हणले तू कोण रे? अहो मी तुकाशेठ वाण्याचा नौकर आहे. ऐकोणी म्हणे शारंगधर, तुकाशेठ वाणी देहूकर, मी विठोजी त्याचा चाकर, आलो उधार मागावया. तू कुठला? म्हणे मी कसा पंढरपूरचा. इकडे का आला? पंढरपूरला काही काम मिळेना, तिकडे काम नाहीत. मला वाटलं इकडे बीडकडे जावं, पाकिट चांगलं मिळतंय असं, म्हणजे म्हणून मी इकडे आलो. नोकरीला या तुकाशेठकडे. बर, आणि तुकाशेठ आमचे व्यापार करतात आणि मला वसुलीला पाठवतात. लोक म्हणले बरं जिओ कंपनी सारखं आधी फुकट द्यायचं आणि पुन्हा बॅलन्स टाकायला लावायचं. म्हणजे असंच काम आहे आमचं. ते मोठे व्यापारी येतात, मी त्यांचा नोकर द्या बरं. बायका हुशार असतात. बायका म्हणल्या अहो विठूजी, तुमच्या मालकाने आम्हाला काय मापून दिले का? म्हणल्या तुम्हाला पैसे द्यायला किती म्हणून द्यायचे पैसे? देव म्हणले तुम्हाला माहितीच नाही. आमच्या मालकाचं नाव काय? म्हणजे तुकाशेठ. अहो ते हातावर ओळखतात म्हणे किती आहे ते. आणि माझ्याकडे यादी दिली, सांगू का तुमचं नाव काय? ते म्हणले तुला माझं नाव माहितीये का? काय? मला शांताबाई म्हणतात. इथली सोडू ना, तिथली ती कोकणातली. महाराज म्हणले अच्छा अच्छा तेच का तुम्ही चक्रा चक्रा चक्रा? हा म्हणे मी तेच आहे. द्या पैसे. माझ्याकडे किती? तुझ्याकडे 5 किलो मिरच्या. 5 किलो मिरच्या? ते म्हणजे असं काय? मापून पाहिलं तुम्हाला खरंच 5 किलो निघाले. कमाल आहे म्हणे. त्याच्या हातात माप आहे. तू काय? म्हणून तुकाराम म्हणतात तुझं काय नाव आहे? म्हणजे माझं काशीबाई. देव म्हणले बरी काशी केली, संतांचं फुकट आणून खाल्लं. तुझ्या घरी 4 किलो मिरच्या आहेत. खरं 4 किलो मिरच्या? द्या पैसे. तिने 4 किलो मिरच्याचे पैसे दिले. प्रत्येकाचे नाव असं विचारत देव जाऊ लागले. तुझ्याकडे एवढ्या, तुझ्याकडे तेवढ्या, असं करता करता सगळ्या गावात मिरच्या घेऊ लागले. कुणाला शिव्या द्यायच्या, कुणाच्या शिव्या खाऊ लागायच्या. सगळे काही गुन्हाने बसतात का म्हणत, कोणी शिव्या द्यायचं. पण काय सांगावं, देव मात्र आनंदाने ते शिव्या ऐकायचे. देवाच्या द्या, तुम्ही किती शिव्या देणार आहात? याच्यापेक्षा जास्त मला रोज जणाबाई शिव्या देते. मला शिव्या खायची सवय आहे, लोकांची शिव्या खायची. शिव्या खातो पण पैसे द्या. तुकोबारायांचे सगळे पैसे जमा करत करत शेवटी ज्याने 1 पोते मिरच्या नेल्या होत्या की नाही,
त्याच्याकडे देव आले. लोक म्हणले आमच्या वसूल केला तर त्याच्या वसूल करून द्या. देव म्हणले त्याच्या बापाला सोडणार त्याच्याही. म्हणजे भगवान त्याच्या घरी गेले, आवाज दिला, ओ इकडे या, कोण तुम्ही? म्हणाले तुका सेठचा नौकर विठोजी. का आलास? मिरच्याचे पैसे घ्यायला पाठवलंय. अरे मूर्खा, तुझ्या मालकाने मला फुकट मिरच्या दिल्या. म्हणले नाही, फुकट नाही, इकत दिलं. तो दुष्ट माणूस मला चल तुला नेऊन तुझ्या मालकाला भेटवतो. देवाच्या हातालाच पकडलं महाराज त्याने आणि हाताला धरून उडायला लागला. ते महिपती बाबांनी खूप गोड वर्णन केलं. देवाला धरून ओढायला लागला आणि देव खाली बसले. देव म्हणले याने जर मला वडून तुकोबारांच्या समोर नेलं तर तुकाराम महाराज काय म्हणतील? हे माझा नौकर नाही, आपलं तिथं उघडं पडेल आणि तुकोबारांचे पैसे बुडतील ना. देव खाली, मी नाही येणार, मी नाही येणार. पुढे काय नाही येणार? देव म्हणले मी जर आलो तर माझा मालक म्हणेल तुला पैसे वसूल करायला पाठवले होते, पैसे वसूल न करताना आलास तर नोकरीहून काढतील. मालक माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, तुमच्या पाया पडतो, मला पैसे द्या. कोण म्हणाले? देव. ते मला नाही देणार. देव म्हणले आता काय करावं? भांडण करावं तर लई भांगडाकडे दिसायला, पुस्तीत ऐकायचा वाण नाही. मग काय करावं? सगळं गाव जमलं. महाराज काय होते ते बघायला. देव म्हणले हे बघा, तुम्ही पैसे दिले तर बरं, नाही तर मी तुमच्या घरातच फाशी घेऊन मरतो. पण देवानं मला नाटक केलं, दुरी आणली, वर लावली, गळ्याला फास लावला. लोक सगळे बघायला आले. ते बी लई विचित्र माणूस. ते मला फाशी घे पण पैसे देणार. देव म्हणजे ह्याचा मारायचाच वाण दिसायला, आता काय करावं? भगवान म्हणले घेतो. अरे घे घे. आणि मग भगवंताने काय केलं माहितीये? तुकयाचे भक्तीसाठी पाशकंठी बांधित. तुकोबारांच्या भक्तीसाठी गळ्याला फास बांधला आणि देव असे डोळे घरघर फिरू लागले. तो मला नाही देणार. देव म्हणले ऐका गाववाल्यांनो, हा आमच्या मालकाचे पैसे देत नाही, मी फाशी लावून मारणार आणि भूत होऊन तुमच्या गावातल्या लेकराला लागणार. लोक म्हणले आमच्या गावातल्या लेकराला का? देव म्हणले मग तुमचं काम नाही का गावातल्या लोकांनी याला समजावून पैसे वसूल करून द्यायचे? बघा पैसे वसूल करून देणार का घेऊ पैसे? लोक म्हणले अरे बाबा खरंच पैसे घ्यायला लागले, हे असं काही झालं तर काय करायचं? लोकाला राग आला. महाराज आपण सगळ्यांनी पैसे दिले तर याने दिले नाही. सगळे लोक जमले, पकडून त्याला मारायला सुरुवात केली ना. पुढे बुक्क्या मारायला लागलं, पुढे लाथा मारायला लागलं. ते मला तुमच्या पाया पडतो, मला सगळ्यांचे मारू नका, पैसे देतो पण मारू नका. लोक म्हणले मग ठीक आहे. त्याला सोडलं, त्याने पैसे आणले, पैसे दिले आणि मग तुकोबाराने सगळ्यांचे पैसे एकत्र, भगवंताने सगळे पैसे एकत्र केले. आता तुकाराम महाराजाला द्यायचे, कसं द्यावं? तुकोबारांनी गावातल्या चौधरीचं रूप घेतलं. चौधरी बनून तुकोबारांच्या जवळ पैसे घेऊन गेले. महाराज कोण तुम्ही? महाराज मी या गावचा चौधरी आहे. तुम्ही सगळ्या गावात मिरच्या दिल्या आणि त्या मिरच्याचे पैसे घेऊन मी आलोय. महाराज म्हणजे तुम्ही का कष्ट घेतले? पुन्हा आले असते ना पैसे. देव मनातल्या मनात म्हणले याच्यामुळे तर गेलते, तुम्ही का आलात? चौधरी म्हणला महाराज तुमचे पैसे दिले नसते तर आमच्या गावची चव गेली असते. गावची चव जाऊ नये म्हणून चव धरून मी चौधरी आलो. बरं झालं चौधरी महाराज आलात. एक काम करा की. म्हणे काय? अहो भात केलाय पण भातावर तूप नाही आणि तुपाशिवाय जेवण करायचं नसतं बरं का, लक्षात ठेवा. तुपाशिवाय जेवण म्हणजे व्यर्थ आहे, वांज आहे म्हणे. थोडं तरी तूप टाकलं पाहिजे मग जेवण करावं. तूप नाही, आणून देता का? ते 6 आले होते ना, ते पैसे घेतले, याचं तूप आणा. देवाला तुपाला कमी आहे, इकडे गेले लगेच वापस आले, दिलेली चरबी भरून तूप. तुकाराम महाराज म्हणले चौधरी महाराज तुमच्याकडे तूप लई स्वस्त दिसायला गडे, घेऊन देता का 2 किलो घेऊन? चौधरी म्हणले आमच्या गावात गाई म्हशी भरपूर आहेत म्हणून तूप स्वस्त झालंय, घ्या येतो. तुकाराम महाराज म्हणले तुमचं तोंड सुकल्यासारखं दिसायला लागलंय, भात भरपूर केलाय, बसता का जेवायला? देव म्हणले माझ्या तुकोबारांनी हाताने बनवलंय, कुठे खायला मिळणार आहे, बसतो की. देव लगेच पंक्तीला बसलो. महाराज
तुकोबाराने केलेला भात उतरला, भगवंताला वाढणार. महादेवाचं मंदिर होतं. भगवान शंकराने पाहिलं. भगवान शंकर म्हणले तुकोबाराने स्वयंपाक केलाय, तुकोबाराच्या हातचा स्वयंपाक खायला कुणाला मिळणार आहे. तुकोबाराने भगवान शंकराने एका याचकाचं रूप घेतलं आणि भगवान शंकर आले. भगवान शंकर म्हणले, हो तुका शेठ, काय मला भूक लागली हो, सकाळपासून काही खाल्लो नाही, मला थोडं देतात. कोण म्हणताय? जगाचा मालक. कारण मला या ना भरपूर केलाय भात. भाताचं पातेलं खाली घेतलं. मध्ये तुकाराम महाराज, एका बाजूला वैकुंठपती, एका बाजूला कैलासपती, मध्ये तुकाराम महाराज जेवायला बसले. तिघाला भात वाढला. भात वाढवून घेतला, त्याच्यावर तूप टाकलं, कुंडलिक झाला आणि जेवू लागले. सांगा आमच्या तुकोबारा इतकं श्रीमंत या जगात कोण आहे? एका बाजूला भगवान पांडुरंग आहेत, एका बाजूला भगवान शिव आहेत, मध्ये तुकाराम महाराज आहेत. या जगात एवढा भाग्यवान आणि एवढा श्रीमंत कोण आहे सांगा? दोन्ही देव बाजूला आहेत, जेवू लागले, तृप्त झाले, भगवान प्रसन्न झाले. भगवान शिवजी निघून गेले. पांडुरंग परमात्माने चौधऱ्याचं रूप घेतलं होतं. पैसे देऊन भगवानही अंतर्धान झाले. आणि मग तुकोबाराने सगळं आवडावडी केली, पातेलं वगैरे घासले, ते पैसे ते सगळं घेतलं, बांधलं आणि तुकाराम महाराज निघाले. गावातले लोक आले. गावातले लोक म्हणले, तुकाराम महाराज बरं आहे तुमचं, आम्हाला वाटलं साधू पैकी. तुम्ही साधू नाही, तुम्ही तर साधू दिसाला. साधू म्हणजे साधून घेणारे. आधी मिरच्या फुकट वाटल्या आणि पुन्हा माणूस पाठवला. तुकाराम महाराज म्हणले, मी माणूस कोण पाठवलं? अहो तो नाही का तुमचा विठू नौकर आला होता, त्यांनी काय गावात भांडणं केली, काय लोकांना शिव्या दिल्या, पैसे घेऊन गेला. देव म्हणले, अच्छा अच्छा अच्छा, तर हे कारभार देवाने केला. बरं झालं म्हणे, माझे पैसे वसूल झाले. तुकोबाराने घेतले, निघाले महाराज. पण काय सांगावं, आमच्या तुकोबारांना पुन्हा फसवलं. पुढे तुकोबारा चालत होते, वाटामध्ये एकाने पाहिलं होतं, तुकोबाराकडे पैसे आले आणि तो मागून गेला. तो मला, कोण हो तुम्ही? म्हणे मी तुका शेठ. पुढे चालला देऊला, व्यापार केला. म्हणे हो. पैसे आलेत? म्हणे हो. अहो मग या जंगलात मोठे मोठे चोर असतात, पैसे कसे येणार आहे? काय करू? माझ्याकडे एक सोन्याचं कड आहे, हे सोन्याचं कड घ्या. महाराज म्हणले, एवढे पैसे कुठं माझ्याकडे सोन्याचे पैसे द्यायला? 80,000 रुपये झाले सोनं. माझ्याकडे एवढे कुठे पैसे आहेत? तुम्हाला नका देऊ महाराज, आहेत तेवढे द्या. पुन्हा आल्यावर दुसरे द्या. ते सोन्याचं कड नव्हतं, पितळाला सोन्याचा मुलामा दिलेलं कड होतं. तुकोबारा बोळे न कळे साधूशी दुजणाची बुद्धी. साधूला दुजणाची बुद्धी कळतच नाही. तुकोबारा त्याच्या बोलण्यावर फसले. तुकोबाराने ते पितळाचं कड सोन्याचं समजून घेतलं, आलेले पैसे दिले, देवाचं भजन करत तुकाराम महाराज घरी आले. रात्री वगैरे झोप झाली आणि सकाळी लोकांना कळालं, जे सावकार होते का नाही त्या सगळ्यांना कळालं की तुकाराम महाराज व्यापार करून परत आले, त्यांनी चांगले पैसे कमवले, सगळे देणेकरी पळतच आले. तुकोबाराची पूजा वगैरे जाऊन तुकोबारा बसले होते. हो तुका सेठ, तुका द्या आमचे पैसे. नका मला घाबरू नका, सगळ्यांच्या पैसे फेडणार आहे आता, माझ्याकडे सोनं आहे. आणि ते सोन्याचं कडं आणलं, दिलं. त्यात एक सोना होता. तो म्हणला, आणा सोन्याचं कडं. त्याने ते पाहिलं असं घासून वगैरे, तर काय महाराज, वर सोन्याचा मुलामा दिलेला हात पितळ होत. सोना हसू लागला, ओ तुका सेठ किती भूळ आहे तुम्ही, ते सोन्याचं कडं नाही, पितळ आहे. आणि हे कळाल्यावर जिजाईला राग आला. महाराज, जिजाबाई येऊन भांडू लागल्या, आमच्या यांना कोणी फसवतोय, आमचे असेच आहे, कुणी यावं यांना फसवावं वगैरे वगैरे बोलू लागल्या. तुकाराम महाराज म्हणले, मला काय माहिती आहे. मला म्हणाले, सोन्याचं मी घेतलं होतं, काय करावं? तुकोबारा असेच प्रकारे बोलू लागले. आता काय करावं? आता लोक म्हणले, आम्हाला पैसे दे. भांडू लागले. तुकोबारा म्हणतात, देतो हो. लोकांचे भांडणं सुरू झाले. तुकोबारांनी अनेक अनाजोग पैसे मागितले, मला कर्ज फेडायचे पैसे द्या. कोण पैसे देतात महाराज? चांगला काळ असल्यावर सगळे जवळ येतात, पण वाईट काळ आला की जवळचे दूर निघून जातात. कुणी जवळ येईना, काय करावं काही कळेना. शेवटी जिजाईच म्हणल्या, आता तुम्हाला पैसे कोणी देत नाही, मी माझी पत घाण ठेवते आणि मी पैसे आणते. आणि मग जिजाईने जाऊन पत घाण ठेवली. जिजाईने जाऊन एका सावकाराला सांगितलं, हो सावकार, माझी पत आहे ना तुमच्याकडे, मी गुळव्याची बहीण आहे, मला पैसे पाहिजेत, मला कागद करून द्या.
घ्या, माझा कागद करून सही घ्या आणि मला पैसे द्या. आता पुण्याच्या गुळवेची बहीण होती, त्यांचे भाऊ वगैरे मोठे व्यापारी होते, त्यामुळे त्या व्यापाऱ्याने विश्वास ठेवला आणि 200 आणे 200 रुपये उचल म्हणून दिली. जिजाबाईने ते 200 घेतले, घरी आल्या आणि मालकाला सांगितले, बघा हे 200 घ्या, आतापर्यंत झालं, माझ्या नावावर पैसे काढले, पैसे नाही आले तर माझं नाव खराब होईल, तुम्हाला माझा स्वभाव चांगला माहिती आहे, या पैशाचे व्यापार चांगला करा आणि पैसे वापस आणून. तो काय म्हणाले, हो आवली काळजी करू नका म्हणे, आता चूक नाही करणार, आता चांगला व्यापार करणार. अळवंत तुकोबारायांनी त्या 200 रुपयाचं मीठ घेतलं आणि तुकोबाराय ते 200 रुपयाचं मीठ घेऊन कुठं आले? टोकवाडीला. हो, कथा आली आहे, बीडला आले होते, अशी कथा आहे. खूप सुंदर प्रसंग आहे तो, सांगायचं पण आपली वेळ झाली आहे. तुकोबाराय ते 200 रुपये घेऊन बीडला आले, बीड मध्ये व्यापार केलाय, मीठ विकलंय, इथे गुळ विकलंय, पुढे काय काय झालंय. खूप सुंदर कथा आहे, त्या कथा ऐकायच्या. तुकोबारायांना कसं फसवलं, तुकोबारायांना पांडुरंगाचं दर्शन कसं झालं, तुकोबारायांनी इंद्रायणीमध्ये आपल्या वह्या बुडवून कर्जमाफी केली, त्याच्या सगळ्या कथा, तुकोबारायांची साधना, दुष्काळ पडला तर दुष्काळ झालेली परिस्थिती, हे सर्व कथा आपल्याला ऐकायच्या आहेत. आपली आजची वेळ संपलेली आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबत आहोत. एकदा तुकोबारायांच्या नामाचं चिंतन करूया. तुकोबारायांची नामावली आहे, तुकोबारायांची 160 नामं आहेत, ते सुंदर अशी